आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्याच्या आधी मी संत गजानन महाराज यांच्या आशीर्वादाने आणि डी वाय पाटील ग्रुप ज्या डी वाय पाटील साहेबांनी चालू केला त्यांच्या आशीर्वादाने मी आजचा कार्यक्रम चालू करण्याची सुरुवात करतोय। या कार्यक्रम सुरुवात करताना दोन गोष्टी आपल्याला सांगतोय की माझी मराठी इतकी चांगली नाही आहे, पण नक्कीच तुम्हाला समजेल इतकी चांगली आहे। मित्रांनो, आपली एज्युकेशन जर्नी जो असतो ना ते थोडीशी डिफिकल्ट असते। मला हॉलमध्ये येताना दोन गोष्टीचा आनंद झाला की पहिल्या दुसऱ्या रो मध्ये बसलेल्या एक 3-4 मुली खरोखर बही घेऊन आल्यात, म्हणजे काय तर लिखायला पाहिजे। म्हणजे इंजिनिअरिंग ॲडमिशन्स इतके सोपे नाही आहे जितके आपण समजतो। सो दे केम विथ दी प्रेपरेशन। एक लाइटर नोट बनना सुरुवात करतो। आपला प्रवास खूप अवघड असतो। प्रवास अवघड कसे आहे की 10वी पर्यंत शिक्षक आपल्याला सांगतात की ही बही आहे, हे छोटेसे नोट्स आहेत, त्या नोट्समध्ये मी काय सांगितलेलं आहे तेवढाच अभ्यास करायचा। त्या बहीचे बाहेर किंवा माझ्या नोट्स सोडून काही अभ्यास करायचे नाही। आणि आपण तसाच अभ्यास करतो। थोडक्यात दुसऱ्या शब्दात म्हटला तर आपण रट्टा मारतो। रट्टा मारल्यानंतर 10वी मध्ये कुठे तर आपल्याला बी स्कोर 95, 96, 98, 99 असा आपल्याला 10वीला मार्क्स मिळतात पर्सेंटेजमध्ये। ते मार्क्स मिळाल्यानंतर पालक आनंदात असतात, विद्यार्थी पण आनंदात असतात आणि ते मार्क्स बघून पालक काही विचार न करता त्याला म्हणतात की अरे आमच्या पाल्या खूप हुशार आहे, म्हणजे आता याला सायन्सला घालायला पाहिजे। आणि त्याला पकडून ते सायन्समध्ये बायोलॉजी किंवा मॅथ घेऊन ॲडमिशन देतात आणि तिथे तो जर्नी चालू होतो। तिथे 11वी 12वी मध्ये जे काय आपले शिकवणारे टीचर असतात, क्लास असू दे, शाळेत तर तुम्ही जातच नाही, बरोबर आहे, तो वेगळी गोष्ट आहे। जे काय क्लास लावलेली असेल त्या क्लासमधले सर आत्ता सांगतात की 11वी आणि 12वी मध्ये आत्ता तुम्हाला पहिले फंडामेंटल समजून घ्यायला पाहिजे, बरोबर आहे की नाही। आत्तापर्यंत 10वीला काय सांगितलं की रट्टा मारायचे आहे आणि आत्ता म्हणतात की तुम्हाला फंडामेंटल समजायचे आहे, कंटेंट समजा। कंटेंट म्हणजे तो बेस, थ्योरी, प्रिन्सिपल समजून घ्या आणि त्याची ॲप्लिकेशनवरती आन्सर लिहा। आणि तो आन्सर लिखताना मग तो विद्यार्थ्याला कळतो की यार 10वीला म्हणजे चुकून 95% आलेत, आता 11वीला तर 65 पण येत नाही आहे। आणि हळूहळू मग ते JEE आणि CET असले काहीतरी एक्झाम असतात आणि ते म्हणतात की आता JEEचा क्लास वेगळा, CETचा वेगळा, नीटचा वेगळा, आणि आपण ते अभ्यास करत राहतो। आणि जसंच विद्यार्थी 11वी किंवा 12वीला गेला तर आपल्या पै-पावण्यापैकी किंवा मित्रांच्या पैकी इतके सल्लागार येतात आणि ते येऊन अरे तू म्हणजे मेडिकलच करायला पाहिजे, तू IITलाच जायला पाहिजे, तू NITलाच जायला पाहिजे, तू फिल्म डिझायनिंगला जायला पाहिजे, असं वेगळे वेगळे सल्ला देतात। आणि त्या याच्यामध्ये तो विद्यार्थी बेचारा अभ्यास करत राहतो आणि त्याला स्वतःला कळत नाही की मी काय करावं। आणि आपल्या एज्युकेशन सिस्टीमचा अजून एक म्हणजे क्वेश्चन मार्क सांगतो की 12वीचा रिझल्ट लागून आज मला वाटतो जवळपास एक 25 दिवस झाले असतील, बरोबर आहे। तुम्हाला तुमचे मार्क्स मिळालेले आहेत, ग्रुप काय तर ते बघितलाय, पण आत्ता पुढे ॲडमिशन कशावरती मिळायचे ते रिझल्टच लागत नाही आहे, बरोबर आहे की नाही। कुठे तर JEE लागला, JEE मध्ये खूप कमी बसतात, नीटचा लागला त्याचा एक वेगळाच गोंधळ चालू आहे। आणि त्या नीटचा गोंधळ बघून
महाराष्ट्र शासनाचा जो सीईटी डिपार्टमेंट आहे त्यांनी त्याचा इतका धसका घेतलेला आहे की पहिले तो 10 तारखेला डिक्लेअर करणार होते, आत्ता पहिले मग 12, आत्ता 19, आता तो 3 वेळा चेक करायला लागले ते रिझल्ट, की म्हणजे आमच्यावरती नीट सारखा कुठला तर ब्लॉट येऊ नये. आणि मला माहिती नाही आहे की मला ॲडमिशन कशी मिळेल. दिस इज वन पार्ट. त्या जो सल्लागार आहेत ना, त्या जो तुम्हाला आत्ता सल्ला देत असतील, कोण तर असतो म्हणजे तू कम्प्युटरच करायला पाहिजे, तू मेकॅनिकल, तू अमुक, ते कॉलेज चांगला, ते त्यांच्याबद्दल एक छोटीशी लाईटर नोटमध्ये एक स्टोरी सांगतो आणि पुढे जातो. स्टोरी कशी आहे की आपल्याला कदाचित माहिती असेल की लहानपणी सर्वांनी ते स्टोरी ऐकलेली आहे. ते स्टोरी असतो एका माणसाची, त्याच्या मुलाची आणि गाढव्याची. बरोबर आहे ना? अ मॅन, हिज सन अँड अ डंकी. ते काय करतात, एक दिवस माणूस, त्याचा मुलगा आणि गाढवा ते रस्त्यात चालत असतात. आता रस्त्यात तिघे चाललेत, सल्लागार आहेत आजूबाजूला. तो थोडासा पुढे जातात आणि लोक म्हणतात, अरे काय मूर्ख लोक आहेत, गाढवा आहे तो असंच चाललेला आहे आणि बाप आणि पोरगा दोघेच पण चाललेत, हे काय असं सोपते काय. मग त्यांच्या ऐकून तो माणूस मुलाला म्हणतो, रे बाबा तू बस गाढव्यावरती. मग तो मुलाला गाढव्यावरती बसवतो आणि मग थोडासा पुढे जातात. पुढे गेल्यानंतर अजून एक सल्लागार भेटतात, बाजूला थांबलेले असतात. ते म्हणतात की काय मुलगा आहे, इतका वृद्ध एज्ड बाप आहे, तो चाला लागला आहे आणि मुलगा वरती बसला आहे, हे काय बरोबर आहे का. मग तो ऐकल्यानंतर बाप काय म्हणतो, मुलगा बापाला म्हणतो की तुम्ही पण या. मग ते दोघेच त्या गाढव्यावरती बसतात आणि ते पुढे जातात. पुढे झाल्यानंतर अजून सल्लागार भेटतात. ते त्यांना सांगतात की अरे काय ना डोका बोका आहे की नाही, गाढवा आहे मग त्याला मारायचे का, दोघेच वरती बसलेत, त्यांना तेवढं कळत नाही काय. मग ते ऐकून दोघेच खाली येतात, चर्चा करतात, एक काठी घेतात आणि त्या काठीला गाढव्याला पाय वर करून बांधतात. म्हणजे दोन्ही पाय, चारी पाय वरती, आणि काठीला घेऊन ते पुढे चालायला चालू करतात. आता हे सगळे बघून तो गाढवा कंटाळलेला असतो आणि त्याला उलटा लटकवलेला आहे. मग तो जाऊन धडपड करतो की माझे बांधलेले पाय ते सुटका करावं, आणि त्या धडपडीत तो काठी तुटते आणि तो गाढवा पाण्यात जाऊन पडतो. मेला गाढवा, त्यांना काहीच मिळालेलं नाही. बाप पण आता चालतोय, मुलगा पण चालतोय, सल्लागार आपली सल्ला देऊन मजेत आहेत. अजून एक सांगतो त्याच्या रिलेटेड स्टोरी, म्हणजे आपल्या डिसिजनसाठी. एक माणूस असतो, 40 डिग्री टेम्परेचर आहे, खूप दमलेला आहे, चाललेला आहे उन्हात, पाणी नाही आहे. तो चालत चालत दमलेला एका ठिकाणी पोचतोय आणि त्याला फार ताण लागलेली आहे. त्याला एक लांब एक बिल्डिंग दिसते, अपार्टमेंट, आणि त्याच्यात एक माणूस दिसतो. ते त्या माणसाला हात करतो आणि त्या माणसाला म्हणतो की मला पाणी पाहिजे. तो माणूस म्हणतो हे हे इकडे. मग तो माणूस विचार करतो, अरे किती भारी आहे, म्हणजे त्याला कळला म्हणजे की मला ताण लागलेली आहे, मला पाणी पाहिजे. मग तो पळत 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 त्या बिल्डिंगच्या खाली जातो. तिथे पोहोचल्यानंतर 5 मिनिट, 10 मिनिट, 15 मिनिट, 20 मिनिट, आणि तो माणूस वरना खालीच येत नाही. मग त्याचा विचार एकदम बदलतो. पहिले त्याला काय वाटत होता, किती भारी माणूस आहे, मला बोलवला. आता तो म्हणतो, अरे काय माणूस आहे, परत मी एवढा पळून आलो आणि वो खालीच येत नाही, मला पाणी देणार की नाही देणार. म्हणजे विचार चेंज झाला. एक 20-25 मिनिटानंतर वरना तो माणूस खाली येतो आणि आल्या आल्या त्याला म्हणतो, सॉरी, म्हणजे जरासा उशीर झाला, मला वाटला तुम्ही एवढे उन्हात चालत आलात तर साधा पाणी देण्यापेक्षा तुमच्यासाठी लिंबू सरबत करून आणतो, म्हणून लिंबू सरबत करायला मला थोडीशी वेळ लागली. मग तो म्हणतो, अरे काय भारी माणूस आहे. म्हणजे परत विचार बघा, हाऊ चेंजेस युअर थिंकिंग. मग त्याचा विचार चेंज होतो, अरे मी उगीच त्याला शिव्या देत होतो, हे माणूस तर किती भारी आहे, माझा किती विचार केला, माझ्यासाठी तो लिंबू सरबत करून आणला. यस. मग तो ग्लास घेतो, एक घूट घेतो,
आणि एकदम म्हणतो, अरे काय कसला लिंबू सरबत केलाय, एकदम आंबट आहे. तो म्हणतो की साहेब, मग तो विचार चालू काय होतोय, अरे इतका बेट केला, हे केला आणि आंबट लिंबू सरबत घेऊन आला, म्हणजे परत त्या माणसाच्या बद्दल विचार चेंज झाला. पण तो माणूस म्हणतो की थांबाव, विसरलो, खिश्यातून एक कागदाची पुडी काढतो, मला वाटला तुम्हाला साखर असेल म्हणून मी साखर घातलेली नाही, तुम्हाला डायबिटीज असेल, मी तुमची काळजी घेतली, तुम्हाला जेवढी साखर पाहिजे तेवढी याच्यात घालून घ्या. मग तो म्हणतो, अरे किती भारी माणूस आहे, माझा विचार करतो. सेम परिस्थिती तुमची आहे. आज आपल्या एका पाहुण्याकडे गेलो आणि त्यांनी कुणीतरी म्हटला की आमच्या अमुक अमुक अमेरिकेत सॉफ्टवेअर कंपनीमध्ये आहे, त्याला एक 2 कोटीचा पॅकेज मिळतो. मग आपल्याला वाटतो आत्ता मला कम्प्युटर इंजिनियरच व्हायचं आहे. दुसऱ्या पाहुण्याच्या घरी गेलो किंवा दुसरा कोणतर भेटला, तो म्हणतो माझ्या मुलांनी अमुक कॉलेजमध्ये मेकॅनिकल केली आणि आज तो एका कंपनीचा जनरल मॅनेजर आहे, मग मला वाटतो मेकॅनिकल लई भारी आहे. तिसरा भेटतो, तो म्हणतो नाही हो, मेकॅनिकल काय नाही, इलेक्ट्रॉनिक्स करले, आज मायक्रोसॉफ्ट किंवा सिस्कोमध्ये विद्यार्थी आहे, मला तेवढी पगार मिळतो. मग माझा निर्णय बदलतो. या सर्व प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्याला कोणी विचारत नाही की तुला काय करायचंय, आणि जर विचारला तर त्याची ऐकली जात नाही. माझी आजची जो प्रेझेंटेशन आहे कदाचित तासभर चालेल. त्या याच्यामध्ये मी तुमच्या सर्व प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. माझी प्रेझेंटेशन, नेक्स्ट स्लाइड, तुम्ही करणार का मी करायला पाहिजे? यस, ठीक आहे. मी इथून सुरुवात करणार आहे की इंजिनिअरिंग म्हणजे काय, इंजिनिअरिंगच्या वेगळ्या वेगळ्या ब्रांचेस काय, कॅप म्हणजे सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस काय, नॅशनल लेवल, स्टेट लेवल, इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय, डॉक्युमेंट कोणते कोणते लागणार, आपल्याला काय काय स्कॉलरशिप अवेलेबल आहेत, सीईटी, तुम्ही म्हणणार की सरांनी लिखलेलं आहे सीईटी एनालिसिस, रिझल्ट तर अजून लागलेला नाही आहे, मी विदाउट रिझल्ट तुम्हाला एनालिसिस देतो, बरोबर आहे की तुमच्या काय होणार. त्याच्यानंतर कट ऑफ, चांगल्या चांगल्या कॉलेजचे कट ऑफ काय असतील, कॉलेज महत्वाचा का ब्रांच महत्वाची, दॅट इज अ बिग डिसिजन, म्हणजे वेदर इट्स इम्पॉर्टंट टू टेक अ कॉलेज, गुड कॉलेज और अ ब्रांच, त्याच्याबद्दल बोलेल. आणि लास्टला वेळ राहिली तर DY पाटील ग्रुपच्या बद्दल 1-2 स्लाइडमध्ये बोलणार. मी पहिले ज्यावेळी इंजिनिअरिंग बद्दल बोलतोय तर लेट अस ट्राय टू, म्हणजे आपल्याला समजायचं आहे की मी ज्या कॅरियरकडे जाणार आहे तो नेमका आहे तर काय. मला वाटतो दिस ऑल ऑफ यू नो, सायन्स, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ अभ्यास केलेला आहे. बट इज सायन्स, सायन्स इज द मेथडोल स्टडी of the natural world through collection of physical evidence and experimentation. न्यूटनने काय तर सांगितला, बरोबर आहे ना, आर्किमिडीज, एनीवन, जे कोण सायंटिस्ट होते त्यांनी काय तर सांगितला. 11वी-12वी मध्ये मला ऑप्टिक्स पासून डायनामिक्स, कायनामॅटिक्स या सर्वांचे काहीतरी एक्सपेरिमेंट होते. ते एक्सपेरिमेंट मी केले, त्याची मी एव्हिडन्स गोळा केल्या, त्याला आपण म्हणतो नोईंग, मीन्स इट्स स्टील अ डिस्कवरी स्टेज. आय एम ट्राइंग टू गॅदर द इन्फॉर्मेशन थ्रू दी नॅचरल फिनॉमिना, त्याला आपण म्हणतो सायन्स. ह्याच्यात ज्यावेळी आपण एक स्टेप पुढे जातो, इंजिनिअरिंग म्हणजे काय, इंजिनिअरिंग इज अप्लाइंग सायंटिफिक नॉलेज टू डिझाईन अँड क्रिएट प्रॅक्टिकल सोल्युशन टू रिअल वर्ल्ड प्रॉब्लेम्स. मला काहीतर प्रॉब्लेम आहे, मला सायन्सच्या मी प्रिन्सिपल शिकलेला आहोत, मी ग्रॅव्हिटी शिकली, मी ऑप्टिक्स शिकले, मी न्यूटन्स लॉ शिकले, मी काहीतर शिकलो, आता त्याचा मी वापर काय करायचे आहे, ज्यावेळी मी त्याचा वापर करून काहीतर डिझाईन क्रिएट करतोय आणि प्रोसेस क्रिएट करतोय, त्याला आपण म्हणतो डुईंग. म्हणजे पहिला नोईंग, नाउ डुईंग, आणि त्याचा पुढचा एक स्टेप असतो त्याला आपण म्हणतो टेक्नॉलॉजी. आता इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी बोथ आर कंबाईंड, बरोबर आहे ना. टेक्नॉलॉजी काय आहे, इट इज द ॲप्लिकेशन ऑफ नॉलेज ऑफ सायन्स, डिझाईन ऑफ इंजिनिअरिंग टू क्रिएट टूल्स, डिव्हाइसेस, सिस्टीम्स दॅट सर्व द मनकाइंड. म्हणजे जो डिझाईन एका रूममध्ये कोणीतरी केलेला आहे, सायन्सनी डिस्कवरी केली, इंजिनियरनी त्याची
ॲप्लिकेशन म्हणजे डिझाईन केला आणि त्या डिझाईनला वापरून मी कुठला तर एक प्रोसेस किंवा टूल तयार करतो किंवा प्रोडक्ट तयार करतो आणि त्या प्रोडक्टचा वापर मी माणसांच्या मनकाइंडला सर्व करण्यासाठी करतो, म्हणजे टू सर्व दी सोसायटी, त्याला आपण क्रिएटिंग म्हणतो. सो इट इज अ जर्नी फ्रॉम नोईंग डुईंग टू क्रिएटिंग. ॲट प्रेझेंट यू आर हेअर समवेअर, यू नो दॅट बट इज फिजिक्स, बट इज केमिस्ट्री, बट इज मॅथ. आता त्याचा वापर करून मला डुईंग आणि क्रिएटिंगकडे जायचं आहे आणि ते करण्यासाठी मला काय करायला लागेल त्याला आपण म्हणतो इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी. येस, क्लिअर. याच्यात जरासा पुढे जाऊया. आता इंजिनिअरिंगला काय म्हणतो आपण? इट इज ॲप्लिकेशन ऑफ सायन्स अँड मॅथ टू सॉल्व प्रॉब्लेम्स फॉर द बेनिफिट ऑफ सोसायटी. मला मॅथ, सायन्स मे बी फिजिक्स, मे बी केमिस्ट्री, मे बी बायोलॉजी, ऑल राईट, त्याचा वापर करून मला आता माणसाच्या भल्यासाठी काहीतरी करायचं आहे. मी काही एक्झाम्पल दिलेत. न्यूटन्स थर्ड लॉ आपण सर्वांनी यु नो, फक्त लॉ माहिती आहे. आता त्या लॉचा वापर करून ज्यावेळी आपण सॅटेलाइट वरती पाठवतो ना, सॅटेलाइट, तो सॅटेलाइटचा डिझाईन एका इंजिनियरनी बसून कुठेतरी केला आणि नंतर तो क्रिएट केला. म्हणजे इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी इज युटिलायझेशन ऑफ न्यूटन्स थर्ड लॉ फॉर सेंडिंग सॅटेलाइट्स टू द स्पेस. दुसरा एक्झाम्पल, इंटरनेट आज सगळ्यांना माहिती आहे. विदाउट इंटरनेट कुणाचा चालत नाही, बरोबर आहे. इंटरनेटमध्ये आपण कायम एक शब्द ऐकतो, ऑप्टिकल फायबर. म्हणजे ऑप्टिकल फायबर आहे की नाही, म्हणजे तुमचा इंटरनेट फास्ट, ऑप्टिकल फायबर नसेल तर इंटरनेट फास्ट होत नाही, बरोबर आहे. त्याच्यासाठी जो आपण फायबर वापरतो तो अशी असते, एक लेअर, दुसरी लेअर, तिसरी लेअर, चौथी लेअर, पाचवी लेअर, बरोबर ना. कोर क्लाइडिंग टू सिलिकॉन टू पॉलिमाइड टू अरेमाइड यार्न अँड पीबीसी. ऑप्टिक्स आपण सर्वांनी फिजिक्समध्ये वापरला. त्याच्यात आपण काय म्हणतो की वेन एव्हर डेटा इज रिक्वायर्ड टू बी ट्रान्सफर्ड फ्रॉम वन प्लेस टू दी अदर, तर ऑप्टिकल फायबर इज द बेस्ट मीन्स ऑफ ट्रान्सफरिंग, बरोबर आहे ना. पण तो ऑप्टिकल फायबर तयार केला त्या थ्योरी वापरून म्हणजे इंजिनिअरिंग. आर यू अंडरस्टँडिंग? ऑप्टिक्स म्हणजे थ्योरी वाचली, आता त्या थ्योरीचा वापर मला काय करायचे आहे त्याला आपण म्हणतो ऑप्टिक्स थ्योरी यूज्ड फॉर फायबर ऑप्टिक्स फॉर डेटा ट्रान्सफर. येस, मॅथमॅटिकल मॉडेलिंग, आपण तो वेगळे वेगळे मॅथमॅटिक्सचे साइन थ्योरी, कॉस थ्योरी, कोसाइन थ्योरी, वेक्टर्स, बरोबर आहे, डिटर्मिनंट, इनडिटर्मिनंट, या सगळ्या गोष्टी शिकल्या. आता ते शिकून करायचे काय? आपण हे माहिती आहे ना, दररोजी आपल्याला एक तर वेदर फोरकास्ट येतो किंवा गुगलवरती आपल्याला वन प्लेस टू अदर प्लेसला जायचं आहे तर आपल्याला मॅप येतो. त्याचा वापरून ज्यावेळी मी मॉडेलिंग आणि सिम्युलेशन करतो आणि त्याच्यावरनं मी डेटा गोळा करून त्या डेटावरती खेळतो म्हणजे डेटा सायन्स, त्याला आपण म्हणतो मॉडेलिंग अँड सिम्युलेशन. त्याच्यात मी पूर्णपणे मॅथमॅटिक्सचा वापर करतो. आर यू अंडरस्टँडिंग नाऊ? की माझी जर्नी नोईंगची होती, सायन्सची, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ, मला थ्योरिटिकली सगळे माहिती आहे. आता त्याचा वापर करून मला प्रॅक्टिकली जगाच्यासाठी काय प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहे, मग त्यासाठी त्याला आपण म्हणतो इंजिनिअरिंग. अजून याच्यात एक पुढचा स्टेप आहे. आज आपण सर्वांना स्टार्टअपचा बेड आहे. मला वाटतं की अरे भारतामध्ये 75,000 स्टार्टअप्स असतात. सो तिथे अजून एक जर्नी आहे, हे म्हणजे सायंटिस्ट, इंजिनियर, टेक्नॉलॉजिस्ट, आणि त्याच्या पुढे एक जर्नी आहे त्याला आपण म्हणतो एंटरप्रेन्योर. म्हणजे जो ह्या सगळ्या जर्नी पास करून आता इनोव्हेशन क्रिएट करतो. इनोव्हेशन क्रिएट करतो म्हणजे तुम्ही ऐकलं असेल की ओला, उबेर, झोमॅटो, स्विगी. आता झोमॅटो, स्विगीचा स्वतःचा एकही हॉटेल नाही आहे. येस, बट दे सप्लाय दी फूड टू एव्हरीबडी. मग त्यांना काहीच नाही आहे स्वतःचा, फक्त तो एक ॲप बेस्ड बिझनेस आहे. सेम विथ ओला, सेम विथ दी अवर, बरोबर आहे. सो दीज ऑल आर इनोव्हेशन्स. दीज ऑल आर इनोव्हेशन. कदाचित तुम्हाला अजून एक एक्झाम्पल सांगतो की आपण ज्यावेळी लहान होतो, मी लहान होतो त्यावेळी टी व्ही बघायचे म्हणजे अँटिना लावायचे, त्याच्यावरती असा एक ॲल्युमिनियमचे 1 2 3 4 5 आणि असं एक गोल,
मग मॅच ज्यावेळी चालू व्हायचे आपण त्याला फिरवत बसायचे आणि खाली एक माणूस आला की नाही आला आपण फिरवत राहायचे. त्याच्यानंतर डिश टीव्ही आले, छत्र्या आल्या, त्यांनी तो डिश टीव्ही, टाटा स्काय, एअरटेल, त्यांनी एक रेग्युलेशन क्रिएट केली. सो एव्हरीबॉडी वॉज अंडर दॅट. आणि आज त्याच्यानंतर OTT प्लॅटफॉर्म आले, नेटफ्लिक्स, प्राईम व्हिडिओ, स्टार प्लस, बरोबर आहे, जी सिनेमा. आत्ता नो बॉडी लाईक्स दोज डिश टीव्हीज. मग केबल कनेक्शन आले. हे इनोव्हेशन्स आहेत. दीज आर ऑल, बट यू कॉल इट ॲज इनोव्हेशन. तुम्हाला अजून एक एक्झाम्पल देतो. मी ज्यावेळी मोठा झालो त्यावेळी बँकेत काही काम करायचे तर आपल्याला बँकेत जायचं, पैसे काढायचे, पैसे जमा करायचे. बँकेत एकदा गेलो की रांगची रांग, मोठी रांग असायची, अर्धा तास, पावणा तास, तासभर उभं राहायचं. नंतर एक स्टेप आला, काय आला, आपल्याकडे ATM मशीन आल्या. प्रत्येकाने आता जायचा, कार्ड मिळाला, ATM मशीनमध्ये जायचा आणि तिथून पैसे काढायचे किंवा डिपॉझिट करायचे. कोविड आला आणि कोविड नंतर ते दोन्ही गोष्टी गेल्या आणि कोविड नंतर काय आला, UPI. आता आपल्या मोबाईलवरनं पेमेंट आहे. आता मला नाही वाटत की या जनरेशनचे मुलं कधी बँकेला गेले असतील, बरोबर आहे, बिकॉज दॅट इज द इनोव्हेशन. सो आपली जर्नी, तुमची लेवल आता इथे आहे, म्हणजे 12वी सायन्स. त्याच्यातून पहिले इंजिनिअरिंगला यायचे आहे, इंजिनिअरिंगमधून टेक्नॉलॉजीला जायचं आहे, आणि टेक्नॉलॉजीमधून जर तुम्हाला वाटलं की मला नोकरी नाही करायची आहे, मला एंटरप्रेन्योर व्हायचं आहे, माझ्या डोक्यात पण काहीतरी आयडिया आहे, तर मला इनोव्हेशन करायची. येस, सो दिस इज द जर्नी दॅट वी वॉन्ट टू नो. आता पुढे जाताना अजून एक सांगतो की आपल्या मनामध्ये खूप मिथ्स आणि फॅक्ट्स आहेत. मिथ्स काय आहे, पहिला की न्यूजपेपर एक 7 दिवसापूर्वी तर त्यांनी एक न्यूज दिली होती की IITs मध्ये 38% अनएम्प्लॉयमेंट आहे. IITs म्हणजे द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, तिथे पण 37% इंजिनियरला नोकरी नाही आहे. नाही, काहीच प्रॉब्लेम नाही. हायेस्ट पेईंग जॉब आणि हायेस्ट एम्प्लॉयमेंट फक्त आणि फक्त इंजिनिअरिंगमध्ये. अजून एक आहे, जॉब्स आर ओनली अवेलेबल टू कम्प्युटर इंजिनियर्स. ते काय म्हणतात की फक्त कम्प्युटर घेतला की नोकरी मिळतो, दुसऱ्या ब्रांचला नोकरी नाही आहे. ते पण मी पुढे क्लिअर करतो. इंजिनिअरिंग इज अ मेल डॉमिनेटेड फील्ड, म्हणजे ते इंजिनियर म्हणजे मेल डॉमिनेट, मुलांचीच फील्ड आहे. नाही, आज कॉलेजेसमध्ये 60% पर्यंत मुली आहेत ब्रांचेसला. इंजिनिअरिंग इज कॉस्टली, नो नॉट कॉस्टली. महाराष्ट्रामध्ये तर खूप स्वस्त आहे, आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या इतक्या स्कॉलरशिप आहे की जवळपास 4,000 कोटी रुपये दरवर्षी गव्हर्नमेंट स्कॉलरशिप देते. इंजिनिअरिंग इज इजी, अजिबात नाही, बरोबर आहे. आपल्याला पालक आणि शिक्षक दोन्ही आपल्याला चुकीचं बोलतात. आपण ज्यावेळी 10वीला गेलो तर पालक सांगतात 1 वर्ष तेवढा अभ्यास कर, बरोबर आहे, 10वीला तुला एकदा 90 पडले, पुढे काय करा लागत नाही. मग तो बिचारा अभ्यास करतो, 90 मार्क्स काढतो. मग 11वीला आलो की त्याला म्हणतात 2 महिन्यानंतर, हे बघ लक्ष दे, 11वी आणि 12वी तेवढेच महत्वाचे आहे. एकदा तुझा 11वी 12वी चांगला झाला की पुढे काहीच करा लागत नाही. आता तो अभ्यास केला, 12वी केली, आणि आता मी म्हणतोय की इंजिनिअरिंग 12वी पेक्षा 4 पटींनी अवघड आहे. पण तिथे अभ्यास वेगळ्या पद्धतीने करावा लागतो. म्हणजे असं नाही की 24 तास अभ्यासच करावा लागतो. नो, you have to learn everything to go. So engineering is not easy. Engineers lack social skills. ते काय म्हणतात की इंजिनियरला फक्त तो कम्प्युटर किंवा तेवढाच कळतो, त्यांना सोशल स्किल म्हणजे माणसात मिसळत नाही. तो नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये काय काय चेंजेस झालेले आहेत. आता आमच्या इथला फर्स्ट इयरचा विद्यार्थी जो आहे इंजिनिअरिंगचा, वी हॅव इम्प्लिमेंटेड 100% नॅशनल एज्युकेशन पॉलिसी. फर्स्ट इयरचा विद्यार्थी ज्याला इंटरेस्ट आहे तो हार्मोनियम पण शिकतोय, ज्याला इंटरेस्ट आहे तो तबला पण वाजवतोय, ज्याला इंटरेस्ट आहे तो क्लासिकल सिंगिंग पण करतोय, ज्याला इंटरेस्ट आहे तो कोडिंग करतोय, ज्याला इंटरेस्ट आहे तो ट्रॅकिंगला जातोय, ज्याला इंटरेस्ट आहे ते स्पोर्ट्समध्ये जातोय. सो इट्स नाऊ इंजिनियर्स नवीन सिलेबस प्रमाणे ऑल टाइप्स ऑफ स्किल्स आर अवेलेबल फॉर द इंजिनियर्स. इंजिनिअरिंग काय आहे? इंजिनिअरिंग इज एव्हरीवेअर. मी कायम सांगतो की आज आपण विदाउट इंजिनिअरिंग जगू शकत नाही. मला वाटतं ज्यावेळी आपण सकाळी उठतो
तर पहिलं काम काय करतो? लवकर उठलो तर लाईट लावतो म्हणजे इंजिनिअरिंग, ब्रश करतो इंजिनिअरिंग, बरोबर आहे ना? काही खायचं असेल म्हणजे इंजिनिअरिंग, आपण औषध म्हणजे इंजिनिअरिंग, बॅग्स कपडे म्हणजे इंजिनिअरिंग, मेडिकल म्हणजे इंजिनिअरिंग, ब्रिज म्हणजे इंजिनिअरिंग, कम्प्युटर यू नो, मोबाईल यू नो, कोविड आला म्हणजे वॅक्सिनेशन इज इंजिनिअरिंग, कार जे काय डिझाईन करतो इंजिनिअरिंग, ड्रोन्स इंजिनिअरिंग. कॅन यू इमॅजिन एनी वन ऑफ दीज थिंग्स विदाउट इंजिनिअरिंग? नो. आज आपली आयुष्य शक्य नाही आहे विदाउट इंजिनिअरिंग. आता येणाऱ्या काळामध्ये जो आपल्याला सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स, टेलिकम्युनिकेशन, केमिकल म्हणून इंजिनिअरिंग माहिती आहे, त्याच्यामधले पुढचे डेव्हलपमेंट आहे. येणाऱ्या काळात कदाचित काम चालू आहे ऑटोनॉमस ड्रायव्हिंग कार्स, म्हणजे सेल्फ ड्रायव्हिंग कार्स. आज गुगल काम करतोय, टेस्ला काम करतात, म्हणजे तुम्हाला कारमध्ये ड्रायव्हरची गरज नाही. तुम्हाला कारमध्ये बसायचं आहे, जसं आपण गुगल मॅप लावतो आज की मला पुण्याला जायचं आहे, तो आपोआप दाखवतो. दीज आर कमिंग कार्स इन्क्रीजिंगली रेडी फॉर ऑटोनॉमस ड्रायव्हिंग. सो दिस इज द फ्युचर. नेक्स्ट इज स्टेन अँड डस्ट फ्री क्लोथ्स. आज म्हणजे आपल्याला कपडे आपण घालतोय, कपडे घालल्यानंतर कॉफी चहा पडली की तो डाग जात नाही. वॉशिंग मशीनवाले ॲड करतात की सिंगल स्टेन म्हणजे आमचा जातो. ते म्हणतात की आता नॅनो सायन्स आणि नॅनो टेक्नॉलॉजी वापरून आपण असे कपडे काढावं की ज्याच्यावरती कुठलाही डाग पडता कामा नये. अजून आत्ता मार्केटमध्ये ऑलरेडी लॉन्च झालेले आहेत. एक कंपनी आहे, त्यांच्या जीन्स आहेत भारतामध्ये. तो जीन आपण एकदा विकत घेतली की 6 महिन्यापर्यंत तो जीन धुवायला लागत नाही. 6 months यू कॅन नॉट. आता तुम्ही म्हणणार की घाण म्हणजे कशी घालायची? त्या जीनला डस्टच, इट्स अ डस्ट रेपेलेंट. त्याला म्हणजे घाण, यू हॅव टू परचेज वन्स, 6 महिने वापराची, सोडून द्यायची. नेक्स्ट इज आपण म्हणतो रोबोटिक्स फार्मिंग. आता आपण शुगर केन कटिंग मशीन बघितल्या, ड्रोन बघितला स्प्रे करायला पेस्टिसाइड. आता त्याच्यात नेक्स्ट आहे रोबोट फार्मिंग. म्हणजे शेतीमध्ये जे काय काम करायचे आहे ते तुम्हाला लेबरची गरजच नाही. यू हॅव टू गो ब्रिंग अ रोबोट, फीड द प्रोग्राम, बरोबर आहे? रोबोट विल डू एव्हरीथिंग. सो दिस इज रोबोट फार्मिंग. नेक्स्ट इज की आय थिंक डेव्हिन्स फर्स्ट AI सॉफ्टवेअर इंजिनियर. आता ते इट्स अ म्हणजे जो आपण AIML किंवा चॅट GPTचा बघतोय ना, त्याच्यातले एक नेक्स्ट स्टेप आहे की आज आपल्याला आणि कम्प्युटरमधला फरक काय आहे की लोक म्हणतात की माणूस इमोशनली विचार करून निर्णय घेऊ शकतो, पण कम्प्युटर तसा घेऊ शकत नाही. बट दे आर वर्किंग ऑन इट. दे आर कमिंग की हाऊ अ कम्प्युटर और अ रोबोट और अ मशीन कॅन स्टार्ट वर्किंग लाईक दी ह्युमन बीइंग्स. पुढच्या स्मार्ट ग्लासेस. आज आपण, मी पण चष्मा घातलेला आहे. आज आपल्याला प्रॉब्लेम काय येतो आहे की अरे कुठे तर गेलो, कोण तर मला भेटला, भेटल्यानंतर मला वाटतो यार आठवण येत नाही कधी याला भेटलो होतो काय. स्मार्ट ग्लासेस मीन्स यू पुट दोज ग्लासेस, त्याच्यात सगळा डाटा फीड आहे. तुम्ही तो माणूस बघितला की तुमच्या स्क्रीनवरती तुम्हालाच दिसतो. ते फक्त तुम्हाला दिसून येणार की हे बाबा अनिल कुमार गुप्ता कोल्हापूरचा आहे, मी त्याला 10 वर्षापूर्वी भेटलो होतो, कुठे भेटलो होतो, हे जा काय. सो डाटा इज बिंग फेड टू यू. किंवा तुम्ही काय सायन्स फिक्शन मूवीज बघितले असतील, त्याच्यात ज्यावेळी तो ॲक्शन मूवीजमध्ये जातात त्यांच्या काचेचे ग्लासवरती सगळ्या गोष्टी दिसतात की कुठे काय काय. सो दिस इज देअर. देन नेक्स्ट कॅन बी इलेक्ट्रॉनिक बॉडी पार्ट्स. इट्स अ बिग 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 रेग्युलेशन्स कमिंग इन मेडिकल फील्ड की कदाचित आपल्याला येणारे काळामध्ये इलेक्ट्रॉनिक हार्ट असेल, स्मार्ट बँडेज असेल, इलेक्ट्रॉनिक्स लिंब किंवा प्रोस्टेट लिंब असेल, इलेक्ट्रॉनिक्स अँड एन्जिओप्लास्टी तर तुम्हाला माहितीच आहे. तो येणाऱ्या काळामध्ये आत्ता मी एक 7 दिवसापूर्वी एक आर्टिकल वाचत होतो की कदाचित येणाऱ्या काळात जो नॉन व्हेजिटेरियन लोक आहेत त्यांना नॉन व्हेज खाण्यासाठी कुठल्याही म्हणजे चिकन किंवा जे काय आपण मटन बोकड म्हणतो त्याला कापाची गरज नाही आहे. द मीट कॅन बी प्रोड्यूस्ड इन लॅब. बरोबर आहे? लॅबमध्येच आपण मीट प्रोड्यूस करणार, आपल्याला जसा पाहिजे तसा आपण त्याला वापरू शकतो. सो दिस इज बट इंजिनिअरिंग इज चेंजिंग अँड दिस विल चेंज. आता ब्रांचेस बद्दल वन बाय वन जाऊया पुढे. द ओल्डेस्ट ब्रांच इज सिव्हिल इंजिनिअरिंग.
This branch deals with the construction maintenance of structure, public works, earth, water or in space. आज सकाळी कुणी कुणी पेपर वाचलेला आहे? Can any student raise hands की मी आज सकाळी पेपर वाचलेला? No, nobody reads newspaper. आजची एक बातमी काय आहे महाराष्ट्रातली की नरीमन पॉइंट मुंबईवरना वर्लीला आत्ता 8 मिनिटात जाऊ शकतो, जिथे 44 मिनिट आधी लागत होते. सो दे हॅव कन्स्ट्रक्टेड अ टनल अंडर द सी. बरोबर आहे ना? समुद्राचे खाली टनल आहे. तो नरीमन पॉइंटला जिथे कुठला म्हणायचे बानखेडे स्टेडियमचे थोडेसे पुढे, तिथून त्या बोगद्यात आत जायचा आणि वर्लीला हाजी अलीचे पुढे तिथे आपण बाहेर पडायचे. म्हणजे ज्या ट्रॅफिक मुवमेंटला आपल्याला 42 मिनिट लागत होते ते आपण 8 मिनिटात जाऊ शकतो, म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग. आर यू अंडरस्टँडिंग? दिस इज वन ऑफ द ओल्डेस्ट ब्रांच. ह्याच्यामध्ये गव्हर्नमेंट जॉब्स आर व्हेरी व्हेरी हाई लेवल ऑफ गव्हर्नमेंट जॉब. दरवर्षी महाराष्ट्र शासनामध्ये PWD, इरिगेशन याच्यामध्ये नोकऱ्या जॉब्स निघतात. मुलींना 33% रिझर्वेशन आहे. सो मोर नंबर ऑफ गर्ल्स कॅन कम इन टू दिस फील्ड. आणि असा म्हटला जातो की नितीन गडकरी आपल्याला सर्वांना माहिती आहेत मिनिस्टर, त्यांनी रोड ट्रान्सपोर्टमध्ये काम केलेलं आहे. आपण 2 लाख किलोमीटर नॅशनल हायवेज टू बी बिल्ट बाय 2037. लेंथ ऑफ हाई स्पीड रोड्स टू राईज बाय 10 टाइम्स. 10x म्हणजे 10 टाइम्स. आणि हे आपली दररोजीची एक दिवसात आपण किती किलोमीटर रोड बांधतो नॅशनल हायवे. बरोबर आहे? 2021 ला 36 होता, आता 19.5 आहे. तुम्ही बघितलं असेल बेळगाव टू सातारा हे हायवेचा काम चालू आहे. आपल्याला किती कंटाळा येतो की यार बेळगावला जायचं, पण त्यांचा एम काय आहे की बाय 2025 मिड बेळगाव टू पुणे दिस डिस्टन्स कॅन बी कवर्ड इन 3.5 hours. कोल्हापूर इज इन 2.5 or 2.5 hours, म्हणजे 2.5 तासात कोल्हापूरच्या आहे. दिस इज देअर एम. दिल्ली मुंबई, नाउ दॅट हायवे इज देअर. बरोबर आहे? त्या हायवे वरना दिल्ली मुंबई आता 14 तासात आहे. त्यांचा टार्गेट आहे की 10 तासात दिल्ली मुंबई करायचं आहे. फॉर दॅट लॉट ऑफ सिव्हिल इंजिनियर्स आर रिक्वायर्ड. सो सिव्हिल इंजिनिअरिंग इज वन ऑफ द फायनेस्ट ब्रांच दॅट यू कॅन चूज. अदर इज मेकॅनिकल. कोल्हापूर इज अ मेकॅनिकल ओरिएंटेड. मधी म्हणत होते की मेकॅनिकल करून काय करायचं आहे, पण आता मेकॅनिकल डील्स विथ डिझाईन, ऑपरेशन, मेंटेनन्स ऑफ मशीन्स, इट्स कंपोनेंट, टूल्स अँड मॅन्युफॅक्चरिंग सिस्टीम अँड प्रोसेसेस. आज CAD CAM CAE आणि 3D प्रिंटिंग आणि रोबोटिक्स अँड ऑटोमेशन या 3 फील्डमध्ये मेकॅनिकलमध्ये अगदी रेग्युलेशन क्रिएट केलेलं आहे. कोल्हापूरमधल्या जो फॉन्ड्रीज आहेत, छोट्या छोट्या फॉन्ड्रीज, मोठ्या मोठ्या फॉन्ड्री, पहिले त्या एका फॉन्ड्रीला 300 एम्प्लॉईज होता. आज बाय युजिंग ऑटोमेशन अँड रोबोटिक्स त्या कंपनीजमध्ये 10 आणि 20 माणसाचे वरती आपण काम करतोय. कोल्हापूरला तुम्ही छोटा समजू नका. कोल्हापूर फॉन्ड्री इंडस्ट्री इज ॲट डिफरंट लेवल. कोल्हापूरमधले काही इंडस्ट्रियलिस्ट आहेत ते मला भेटतात, ते मला म्हणतात की सर जगातल्या कुठल्याही कोपऱ्यात जावा, तिथे जाऊन कोणताही 4 व्हीलर किंवा ट्रक घ्या, त्याच्यामध्ये एक कंपोनेंट तर कोल्हापूरचा आहे. हे त्यांचा चॅलेंज आहे. म्हणजे तो पिस्टन असू दे, रॉड असू दे, काही असू दे. सो दिस इज व्हॉट द लेवल ऑफ मेकॅनायझेशन इज गोइंग ऑन. मेकॅनिकलमध्ये या 2 फील्डमध्ये खूप खूप मोठा काम आहे. एक 3D प्रिंटिंग मार्केट. आज 3D प्रिंटिंगमुळे इन युरोप अँड USA देर आर युनिव्हर्सिटीज विच आर ऑफरिंग MTechs अँड MS म्हणतात तिथे इन 3D प्रिंटिंग ओनली. आपल्याच बावडा DY पाटीलच्या बावडा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आमच्याकडे खूप चांगली रोबोटिक्स आणि 3D प्रिंटिंग लॅब आहे. त्या लॅबमधून कोल्हापूरतल्या कितीतर मुलांनी काम करून आज 3D प्रिंटिंगमध्ये फुल स्कॉलरशिप, 100% स्कॉलरशिप घेऊन तो इटली आणि स्पेनच्या विद्यापीठामध्ये MS करतात.
So this is what 3D printing is doing. And same, ऑटोमोबाईल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल सेक्टर्स टू बूम इन कमिंग इयर्स. असा म्हटला जातो की यावर्षी परत मेकॅनिकलला खूप जोरात डिमांड आहे. मॅकाट्रॉनिक्स म्हणजे हे मी स्टॅटिक्स का सांगतोय की आमच्याकडे दिवसाला 100 विद्यार्थी जर ॲडमिशनला आले तर पूर्वी 90 लोकांना कम्प्युटर पाहिजे होती, आता तो पर्सेंटेज कमी आलेली आहे. आता लोकांना म्हणजे मेकॅनिकल पाहिजे, ENTC पाहिजे, इलेक्ट्रिकल पाहिजे, सिव्हिल पाहिजे. सो दिस ट्रेंड इज चेंजिंग. The next branch is electronics and telecommunication engineering. This is one of the most fascinated branch. Most fascinated branch. ह्याचा मीनिंग काय आहे समजून घ्या. Voice, picture and data are some example of information which are transferred from one place to other place. What is electronics and telecommunication? You are transferring the data in the form of voice, picture or data from one place to the other place. ज्यावेळी आपण हे सगळे करतोय त्याला आपण म्हणतोय इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग. हे जी मदर ब्रांच म्हणजे इलेक्ट्रिकल. पहिले आपण इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस केली, तो इलेक्ट्रिसिटी वापरून आपण व्हॉइस ट्रान्सफर केली. रेडिओ बेस्ट एक्झाम्पल. म्हणजे एका जागेवरनं दुसऱ्या जागेला आपण संवाद साधू शकतो किंवा एका माणसाची आवाज म्हणजे व्हॉइस. पिक्चर म्हणजे टीव्ही. मॅच वर्ल्ड कप अमेरिकेत चालू आहे पण मी माझ्या स्क्रीनवरती बघतोय, दॅट इज पिक्चर. डाटा, इंटरनेट. वेन एव्हर यू आर ट्रान्सफरिंग, तुम्ही गुगलला काही सर्च मारा तुम्हाला समोर मिळतो. सो डाटा इज ट्रान्सफर्ड बाय युजिंग दी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन. या ब्रांचमध्ये ॲक्च्युली स्पीकिंग कम्प्युटरपेक्षा जास्त जॉब्स आहेत, पण लोकांना, पोरांना, मुलांना अजून माहिती नाही म्हणून ते फक्त कम्प्युटरचे मागे जातात. हे रोबोटिक्स, नॅनो पॉवर सिस्टीम, इंटरनेट, एथरनेट, हे नेटवर्किंग, हे सगळेचे सगळे जे एक्झाम्पल आहे. आणि द बेस्ट एक्झाम्पल इज सेमी कंडक्टर्स. तुम्ही कोविडमध्ये ऐकलं असेल की लॅपटॉप मिळत नव्हते, कम्प्युटर मिळत नव्हते. का मिळत नव्हते? बिकॉज सेमी कंडक्टर्स चिप्स जो आहे तो फक्त चायना आणि तैवान प्रोड्यूस करतो. आज भारताचा एम काय आहे की 2035 मध्ये इंडिया वॉन्ट टू बिकम द लीडर इन सेमीकंडक्टर इंडस्ट्री. तुम्ही थोड्या दिवसापूर्वी ऐकलं असेल की आसाम, गुजरात आणि महाराष्ट्र या 3 राज्यामध्ये 3 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक फक्त आणि फक्त सेमीकंडक्टरसाठी होतोय. आज 10 दिवसापूर्वी अजून एक न्यूज होती की टाटाचा जो लँड रोवर गाडी आहे, लँड रोवर म्हणजे LC म्हणतो आपण त्याला, रेंज रोवर आणि लँड रोवर, ते आता भारतात तयार होणार. भारतात तयार होणार म्हणजे त्याचा फरक काय पडतो की ते गाडी आता युरोपमध्ये तयार होतो. तो एक गाडी भारतात येण्यासाठी एक डिस्कवरी म्हणून त्यांची एक कार आहे, माहिती असेल आपल्याला. डिस्कवरीची ॲक्च्युअल कॉस्ट फक्त 60 लाख आहे, पण त्याला इम्पोर्ट ड्युटी 35 लाख आहे. म्हणजे तो आपल्याला मिळतो कितीला इथे? 60 + 35 म्हणजे 95 लाखाला. आणि ती गाडी जर भारतात आता 6 महिन्यानंतर बाहेर येणार आहे तर तो 35 लाख रुपयाची इम्पोर्ट ड्युटी नाही आहे, तो गाडी आपल्याला आता 60 लाखात मिळेल. सेम रेंज रोवर जो 2.5 कोटीची गाडी आहे तो 75 लाखांनी स्वस्त होणार. दिस इज सेम विथ दी सेमीकंडक्टर. आज जो आपण ॲपलचा आयफोन यूज करतोय तो आतापर्यंत तायवान, चायना, बरोबर आहे, व्हिएतनाम इथे असेंबल होऊन येतोय. म्हणून आपण म्हणतोय की 15 प्रो किंवा 14 प्रो हे 1.5 लाखाला मिळतो. तेच फोन दुबईला गेलो आपण तर आपल्याला 90,000ला मिळतो. का मिळतो? इम्पोर्ट ड्युटी. जर ही सर्व गोष्टी आपण आपल्या देशामध्ये प्रोड्यूस करायला चालू केल्या तर आपल्याला सेमीकंडक्टर चिप आणि ह्याच्यामुळे आपल्याला जवळपास 30 to 40% ऑफ दी कॉस्ट कॅन बी रिड्यूस्ड. त्याच्यानंतर कम्प्युटर सायन्स, मला वाटतो सर्वांची आवडती ब्रांच. त्याला 2 पार्ट असतात, हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर. कम्प्युटर इज इन 2 पार्ट्स, हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर. whenever hardware, it creates IT security, desktop support, network support, server and system administration. And whenever I talk about software, it deals with database, application, e-commerce, software engineer. आज तुम्ही विचार करा, आपल्याला कधी कधी आश्चर्य वाटतो. Amazon, फ्लिपकार्ट त्यांची कुठलीही दुकान नाही, बरोबर आहे ना, पण परत ॲडव्हर्टाइजमेंट काय आहे? भारत की सबसे बड़ी दुकान.
म्हणजे त्यांचे फक्त स्टोर आहेत. तुम्ही ॲप बरना त्याला ऑर्डर करायचे आहे, ई कॉमर्स म्हणतो आपण त्याला. दिस इज व्हॉट वी आर मुव्हिंग फॉरवर्ड. या फील्डमध्ये जो आज जॉबची परिस्थिती आहे तो अशी आहे. पुढच्या 10 वर्षासाठी दिस इज द स्टडी डन बाय सम US युनिव्हर्सिटीज. डेटा सायंटिस्ट पगार, मशीन लर्निंग सायंटिस्ट, ॲप्लिकेशन आर्किटेक्ट, डेटा आर्किटेक्ट, इन्फ्रास्ट्रक्चर आर्किटेक्ट, डेटा इंजिनियर, दीज आर ऑल ब्रांचेस ऑफ कम्प्युटर सायन्स. आणि भारतामध्ये तर हे तुम्ही जर विचार केला की रुपयामध्ये काय आपल्याला पगार मिळेल तर तो याप्रमाणे आपल्याला मिळेल. यस, आपण म्हणतो ना की 2 कोटीची पॅकेज मिळाला, तो म्हणजे हे सॉफ्टवेअर आर्किटेक्ट, ऑरॅकल, मायक्रोसॉफ्ट, गुगल, त्यांना असे इंजिनियर पाहिजे हु कॅन डू कोडिंग्स बियॉन्ड देअर इमॅजिनेशन्स. खूप फॅसिनेटेड फील्ड आहे. प्लीज याच्यात समजून घ्या. मी पुढच्या स्लाइडला अजून क्लिअर करतो. कम्प्युटरचीच पुढची ब्रांच AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आर्टिफिशियल इंटेलिजन्स इज ए ब्रांच ऑफ कम्प्युटर सायन्स concerned with building smart machines capable of performing tasks that typically require human intelligence. म्हणजे माणसासारखा ज्यावेळी मशीन विचार करायला चालू करतो त्याच्याप्रमाणे आपण काय काय एक्झाम्पल आहे. सिरी, मोबाईलला आपण म्हणतो ना सिरी डू दिस, अलेक्झा डू दिस, बरोबर आहे. आपल्याला वाटतो की आपण आज काळी ॲमेझॉन किंवा फ्लिपकार्टवरती एक टी शर्ट बघितली, बरोबर आहे, 2-3 वेळा बघितली दिवसभर, मग आपण कुठेही जाऊ, इन्स्टा काढू किंवा फेसबुक काय काय आपल्याला तेच टी शर्ट दिसते. म्हणजे काय, मशीन इज लर्निंग यू. म्हणजे तुम्ही काय करतात असं म्हणतो ना की गुगल कदाचित आपण दिवसभर काय करतो त्याला माहिती आहे. सेम सेम म्हणजे हे आपल्याला हे त्याच्या एक्झाम्पल्स आहेत. आपण मोबाईलमध्ये ई स्पॅम फिल्टर असतो. आपण एकदा त्याला फिल्टर लावला की कुठली स्पॅम मेल आपल्याला येत नाही, ते म्हणजे आर्टिफिशियल. नेटफ्लिक्स, तुम्ही जर एकदा सायन्स फिक्शन किंवा एका टाईपची पिक्चर बघितली तर दररोजी ज्यावेळी तो पिक्चर रिलीज होणार आहे नेटफ्लिक्सकडनं तुम्हाला एक मेसेज येतो की दिस पिक्चर ऑफ युअर चॉईस. किंवा नेटफ्लिक्स किंवा ॲमेझॉन प्राईम बघितला सो ते म्हणतात की सम चॉईसेस लाईक यू. म्हणजे ते तुम्हाला अभ्यास करायला लागलेत की तुम्हाला काय आवडते आणि त्याच्याप्रमाणे जो आपल्याला रिकमेंडेशन देतो त्याला आपण म्हणतो आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग. त्याच्या पुढचा पार्ट अजून एक सांगतो, डेटा सायन्स. डेटा सायन्स इज नथिंग बट an area that manages, manipulates, extracts and interprets knowledge from a tremendous amount of data. हे म्हणजे डेटा सायन्स. 4 तारखेला लोकसभेचा निकाल लागला, बघितला ना सर्वांनी. तो टीव्ही वरती चॅनलवरती बघितला काय, दर 1 सेकंदांनी तो डेटा चेंज की इंचे एवढे सीट, इंचे एवढे सीट, या भागात एवढा, यो लाल, हे पिवळा. हे म्हणजे सगळे डेटा सायन्स. कस्टमर एनालिटिक्स, फ्रॉड डिटेक्शन, रिस्क मॅनेजमेंट, स्टॉक ट्रेडिंग. आज म्हणजे जो आपण म्हणतो ना मार्केटमध्ये, शेअर मार्केटमध्ये पैसा, टार्गेटेड ॲडव्हर्टाइज, वेबसाईट पर्सनलायझेशन. डेटा सायन्समध्ये असा म्हटला जातो कम्प्युटरमध्ये 20 वर्षानंतर सगळ्यांत जास्त नोकऱ्या असणार तर फक्त डेटा सायन्सला. आणि आपल्याला माहिती नाही आहे. बिकॉज आपण का घाबरतोय, मला वाटतो की मॅथ माझ्या बरोबर नाही आहे म्हणून मला डेटा सायन्स जमणार नाही आहे. इथे कॅल्क्युलेशन करायची गरजच नाही आहे. हो, कम्प्युटर इज डुईंग एव्हरीथिंग, यू शुड बी एक्सपर्ट. आपल्याला तुम्ही बँकेचे मोबाईल वापरताना तुमच्याकडे बँकेचे ॲप असतात, स्टेट बँक, ICIC, HDFC, ते जे ॲप असतात, बरोबर आहे ना. आपण ते मोबाईलला लॉग इन केला की आपल्याला वेगळ्या वेगळा डाटा दिसतो. तुमची FD एवढे रुपयाची, तुमचा करंट बॅलन्स एवढा, तुमच्या सेव्हिंग अकाउंटला एवढा, असा एक डायग्राम बनवून येतो, असा असा. ते म्हणजे सगळे म्हणजे डेटा सायन्स. कम्प्युटर इंजिनियर विदाउट डेटा सायन्स इज नॉट पॉसिबल. आता आपल्याला करायचे काय आहे की ही ब्रांचेस अजून मी पुढे एक सांगतो त्याच्यानंतर बोलतो. हे डेटा अनालिटिक्सचे स्पोक आहेत. म्हणजे डेटा सायन्स किती गरजेची आहे. डिमांड फॉर डेटा सायन्स पोझिशन्स
from 2021 to 31 will increase by approximately 42%. This is the study done by Northeastern University, USA. त्याच्याचबरोबर हे लिंक्डइन म्हणतो की डेटा सायंटिस्टचा प्रोफाईल जो आहे ना तो या पद्धतीने पुढे जाईल आणि आज आपल्याला डेटा सायन्समध्ये करायचं आहे. तुम्ही काय करायचं आहे की तुम्ही ज्यावेळी ॲडमिशन घेतात तर तुम्ही काय करतात, फक्त कम्प्युटर ऑप्शन टाकता. कम्प्युटरपेक्षा या वर्षी जो जास्त डिमांड मधल्या 2 ब्रांचेस आहे तो आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, AIML आणि डेटा सायन्स. कॉलेजच्या ऑप्शन काढताना बघायला पाहिजे की त्या कॉलेजमध्ये. आणि अजून एक लक्षात ठेवा, व्हेरी इम्पॉर्टंट, प्लीज रिमेंबर, देर आर फ्यू कॉलेजेस who are giving you the option BTech in AIML or BTech in data science. ते जरासा खूप स्पेशलाइज्ड झाली, तिथे जरासा विचार करायचे. पण ज्या कॉलेजेसमध्ये ब्रांच काय आहे, BTech कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विथ स्पेशलायझेशन इन AIML, तो फर्स्ट चॉईस. का? बेसिक डिग्री कम्प्युटर आहे, तुमची स्पेशलायझेशन AIML मध्ये आहे. Computer science and engineering with specialization in data science, that is more important because basic degree is in computer. Same with specialization in blockchain technology or cyber security. हे branches आपण choose करायचे. Chemical is one of the finest branch. It deals with the application of physical science with mathematics to the process of converting raw materials or chemicals into more useful or valuable forms. तुम्हाला माहिती आहे की जो फार्मा इंडस्ट्री आहे, फार्मसी म्हणजे जिथे औषध तयार होतात, हे 10 टाइम्सनी दरवर्षी वाढायला लागली आहे बिकॉज पीपल आर रिक्वायरिंग मोर अँड मोर मेडिसिन्स. सो केमिकल इंजिनियर, विदाउट केमिकल इंजिनिअरिंग इट इज नॉट पॉसिबल. आणि कोविडच्या पिरियडमध्ये तर आपण शिकलो की केमिकल इंजिनियर नसता तर आपल्याला तो वॅक्सिन मिळाली नसती, बरोबर आहे. सो डिमांड अँड दिस ब्रांच इज इन व्हेरी फ्यू कॉलेजेस. महाराष्ट्रामध्ये बघितलं तर एक फक्त 15-20 कॉलेजेसमध्ये केमिकल असेल आणि 100% प्लेसमेंट फॉर दिस ब्रांच आर अवेलेबल. सो इट्स अ व्हेरी गुड ब्रांच टू चूज. हे स्कोप आहे इंडियन केमिकल इंडस्ट्री टू बी व्हॅल्यूड ॲट $1 trillion by 2040 and these are the various special market of 2.3 lakh crore for chemical engineering and these are few of the very specialized branches. AIML DL म्हणजे DL म्हणजे deep learning, artificial intelligence, machine learning, deep learning, robotics and automation, data science, IoT, additive manufacturing, cyber security, blockchain technology, big data, 3D printing and simulation, metaverse म्हणजे AR BR, augmented reality and virtual reality. पण माझा सजेशन ऑलवेज मी हेच म्हणतो, तुमची डिग्री, बॅचलर इंजिनिअरिंग मेन ब्रांच मध्येच करायची. म्हणजे जो कोर आहे सिव्हिल, मेकॅनिकल, कम्प्युटर, AIML, डेटा सायन्स, बरोबर आहे, केमिकल, इलेक्ट्रिकल, टेलिकम्युनिकेशन. तुम्हाला पुढे शिकायचे असेल ना मग या ब्रांचेसमध्ये जायचं. आर यू अंडरस्टँडिंग मी ऑर नॉट? लाईक MBBS डॉक्टर म्हणजे पहिले MBBS डिग्री मिळवायची आहे, त्याच्यानंतर मला ऑर्थोपॅडिक सर्जन व्हायचे आहे, मला ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट व्हायचे आहे, मला पॅड्रेट्रिशियन व्हायचे आहे की मला गायनॉकॉलॉजिस्ट व्हायचे आहे, हे निर्णय मी त्याच्यानंतर घेईन. येस, सो प्लीज ट्राय टू अंडरस्टँड दिस. These are also few of the branches which are available in some colleges: marine engineering, bioinformatics, nuclear, robotics, automobile, polymer, aeronautical, food technology, textile, environmental, instrumentation, metallurgy, mechatronics, etc. But very specialized branches again, if you want, go there. Very special interest is required, otherwise don't go. So branches बद्दल मी संपवलेलं आहे. आता आपण कॅप प्रोसेसकडे जाऊया, ज्या प्रोसेसमधून तुम्हाला ॲडमिशन मिळणार. माझा अजून एक आपल्याला सांगणं आहे की माझी हे PPT माझा काय इट्स नॉट अ प्रायव्हेट प्रॉपर्टी. तुम्हाला ज्यावेळी वापरेल की मला या स्लाइडचा फोटो काढायचा आहे, यू कॅन टेक द फोटोग्राफ अँड कीप इट विथ, बिकॉज ही प्रोसेस आता आपल्याला फार व्यवस्थितपणे समजून घ्यायला पाहिजे.
पहिले मी सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेसला दोन पार्टमध्ये डिवाइड केला आहे. एक म्हणजे नॅशनल लेवल, एक महाराष्ट्र. म्हणजे आपल्यापैकी एक दोन जर विद्यार्थी असे असतील ज्यांना जेई मेन आणि जेई ॲडव्हान्समध्ये मार्क्स असतील, त्यांच्या आजपासून प्रोसेस चालू आहे, तर त्यांना म्हणजे मला नंतर प्रश्न विचारू नये म्हणून मी ह्याच्यासाठी हे दोन स्लाइड करतोय. आपल्या देशामध्ये इंजिनिअरिंग एज्युकेशन हे सेंट्रल लेवलला 4 टाईपमध्ये डिवाइड आहे. पहिले आपण म्हणतो इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी और इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस टेक्नॉलॉजी, बरोबर आहे ना. 23 IIT आहेत. IIT मध्ये काल की परवा संध्याकाळी जेई ॲडव्हान्सचा रिझल्ट लागलेला आहे. 45,000 मुलं क्वालिफाय झालेले आहे. त्यांच्यासाठीच्या 23 IIT मध्ये IITला ॲडमिशन घ्यायचे असेल तर फक्त जेई ॲडव्हान्स. पण जर मला NIT ट्रिपल IT म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि CFI म्हणजे सेंट्रली फंडेड इन्स्टिट्यूशन, म्हणजे गव्हर्नमेंटचे कॉलेज आहे पण सेंट्रल गव्हर्नमेंट पैसा देतो, दे आर इक्वलंट टू IITs और NIT. ते 42 या सर्व कॉलेजची प्रोसेस करतो एक अथॉरिटी, त्याला आपण म्हणतो जोसा, बरोबर आहे. जोसा स्टँड्स फॉर जॉईंट सीट ॲलोकेशन अथॉरिटी. यांची सेपरेट वेबसाईट आहे. मला वाटतो आजपासून त्यांच्या मॉकचे फॉर्म भरायचा चालू झालेला आहे ऑलरेडी प्रोसेस. काय की ॲडव्हान्सचा रिझल्ट ज्या दिवशी लागला त्याच्या पुढच्या दिवशी ते प्रोसेस चालू करतात. सेंटर लेवलला रिझर्वेशन वेगळे आहेत, स्टेट लेवलला वेगळे आहेत. सेंटर लेवलला SC 15%, ST 7.5%, OBC 27% आणि EWS 10%. आता इथे काय आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये जसा BJ, DT, NT, SBC आहे ते सगळे तिथे OBC मध्ये आहेत. आणि PW म्हणजे पर्सन विथ डिसेबिलिटी. IITs NIT साठी ॲडमिशन घेताना तुमच्या जेई मेन ॲडव्हान्सचे मार्क्सांचे बरोबर एक महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्हाला 12वीला ओपन कॅटेगरीला कमीत कमी 75% आणि रिझर्व्ह कॅटेगरीला 65% मार्क्स असणं गरजेचं आहे. त्याच्याशिवाय तुमचा फॉर्म ॲक्सेप्ट होत नाही. हे मी का सांगतोय की तुमच्यापैकी कुठेतरी एक दोन पोरं जर असतील त्याला जाणार आहे तर त्यांना हे माहिती असू दे. मला माहिती आहे आपण महाराष्ट्राच्या प्रोसेससाठी जास्त इंटरेस्टेड आहे. सो नाऊ वी विल स्टार्ट विथ दी महाराष्ट्र प्रोसेस. हे टेंटेटिव्ह शेड्यूल आहे. टेंटेटिव्ह म्हणजे एक 10% फक्त चान्सेस आहे की बदल होईल. फॉर्च्युनेटली अनफॉर्च्युनेटली मी त्या कमिटीचा एक इन्व्हायटी मेंबर आहे म्हणून रिझल्ट 19 किंवा 18लाच लागणार आहे आणि प्रोसेस जो आहे तो 24 जूनला चालू होईल, बरोबर आहे ना. सो मेरिट लिस्ट हे सगळे मी पुढे एक्सप्लेन करणार आहे. फक्त तुम्ही ॲट दिस मुमेंट याचा एक फोटो घेतला तर तुम्हाला डेट आठवण राहतील, बरोबर आहे. त्याच्या पुढे आपण जाऊ. येस, कॅन आय मूव्ह हेड. चला, आता महाराष्ट्रामधली स्थिती काय आहे. महाराष्ट्रामध्ये या 4 टप्प्याचे कॉलेज आहेत. याला समजून घ्या. पहिला गव्हर्नमेंट अँड गव्हर्नमेंट एडेड कॉलेजेस. गव्हर्नमेंट कॉलेज म्हणजे गव्हर्नमेंट कॉलेज कोल्हापूर मागच्या वर्षी चालू झाला पॉलिटेक्निकच्या इथे. गव्हर्नमेंट कॉलेज कराड, गव्हर्नमेंट कॉलेज औरंगाबाद, चंद्रपूर, अमरावती हे गव्हर्नमेंट कॉलेज. आणि काही ग्रँटेबल एडेड कॉलेजेस आहे जसा बालचंद कॉलेज सांगली, जसा BJTI मुंबई, जसा SGS नांदेड. हे कॉलेजेस मिळून 14 कॉलेज आहे गव्हर्नमेंट किंवा गव्हर्नमेंट एडेड. त्यांच्यात 5020 हे मागच्या वर्षीची इंटेक आहे आणि याच्यात 100% ॲडमिशन हे फक्त आणि फक्त CET एक्झाम भरणं होणार. तिथे ऑल इंडिया लेवल जेईचे सीटा नाही, तिथे मॅनेजमेंट कोटा नाही, तिथे सर्वचे सर्व सीटा मेरिटनी आणि त्याला एक्झाम कुठला लागणार, CET एक्झाम. दुसरा टाइप कॉलेज आहेत युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट किंवा युनिव्हर्सिटी मॅनेज्ड कॉलेजेस. शिवाजी विद्यापीठ कॉलेज कोल्हापूरचा DOT म्हणून एक कॉलेज आहे, डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी. बट हे म्हणजे युनिव्हर्सिटी चालू होते. किंवा SNDT मुंबई, बरोबर आहे, किंवा लक्ष्मी नारायण मित्तल नागपूर. हे कॉलेजेस म्हणजे ते युनिव्हर्सिटी चालू होते, त्याच्यातली इंटेक इतकी आहे. ICT इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, बरोबर आहे, मुंबई. आणि त्याला UDCT पण पूर्वी म्हणायचे, बरोबर आहे ना. आणि आता त्याच्याबरोबर COP म्हणजे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे.
हे दोन्ही इन्स्टिट्यूट आता डीम्ड युनिव्हर्सिटी झालेत, बरोबर आहे ना. यांच्यामध्ये दोनच कॉलेज आहेत, नॉसेब इनटेक आहे, याला सीईटी आणि जेई दोन्ही लागते. सीओपी मध्ये 20% जागा ऑल इंडिया लेवल जेई मेन, 80% महाराष्ट्रासाठी. ICTला 70% सीईटी, 30% ऑल इंडिया लेवल म्हणजे जेईचे मार्क्स भरणा. आणि चौथा टप्पा म्हणजे प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेजेस, ते 313 हे त्यांची इनटेक, आणि त्याच्यात सीईटी आणि जेई दोन्ही चालते. यस, क्लिअर. टोटल इनटेक 1,39,000 मागच्या वर्षीची, या वर्षीची अजून याची आहे 30 जूनला, एक 2,000नी कमी किंवा 2,000नी जास्त, इतकाच फरक पडणार आहे. नेक्स्ट स्लाइडला जाऊ आपण. मी तुम्हाला सांगितलं की जो दोन टाईपचे कॉलेज असतात, आता हे समजून घ्या. वन इज ऑटोनॉमस, अदर इज नॉन ऑटोनॉमस. आता यांच्यामधला फरक काय? ऑटोनॉमस कॉलेज इज अ कॉलेज विच इज डिक्लेअर्ड ऑटोनॉमस बाय द UGC. त्या कॉलेजला अकॅडमिक ऑटोनॉमी आहे. अकॅडमिक ऑटोनॉमीचा मीन्स काय आहे? ती त्या कॉलेजनी त्यांचा सिलेबस स्वतः ठरवायचे, त्यांच्या एक्झामिनेशन सिस्टीम स्वतः ठरवायचे, त्यांच्या एक्झाम स्वतः घ्यायचे, आणि त्यांच्या किती दिवसाचा कॉलेज, किती इंटर्नशिप, किती ट्रेनिंग हे करण्याचा अधिकार ज्या कॉलेजला आहे त्याला म्हणतो ऑटोनॉमस कॉलेज. आणि जे कॉलेज हे अधिकार नाही आहे, ऑटोनॉमस नाही आहे, त्यांच्या ऑल टाइप ऑफ अकॅडमिक डिसिजन आर टेकन बाय द युनिव्हर्सिटी. म्हणजे आता शिवाजी विद्यापीठात 294 टोटल कॉलेज आहे, इंजिनिअरिंगचे आणि इतर मिळून 17 कॉलेज आहे. पुणे विद्यापीठात 144 कॉलेज आहेत, तर 144 इंजिनिअरिंग कॉलेज आहे. तर 144 कॉलेजचा कॉमन निर्णय ज्यावेळी विद्यापीठ घेतो त्याला आपण म्हणतो नॉन ऑटोनॉमस कॉलेज. जो महाराष्ट्र शासनाचे ऑटोनॉमस कॉलेज आहेत, महाराष्ट्र शासनाचे, म्हणजे मी पहिले गव्हर्नमेंटचं म्हणतोय, म्हणजे बालचंद सांगली, BJTI, SGS नांदेड, त्यांच्यात 100% सीट स्टेट लेवलला भरले जातात. जो नॉन ऑटोनॉमस कॉलेज आहे त्याला 70% जागा त्या विद्यापीठाला आणि 30% जागा इतर विद्यापीठाला. फॉर एक्झाम्पल, ज्या विद्यापीठ कार्यक्षेत्रातून तुमची 12वी झालेली आहे ते म्हणजे तुमची होम युनिव्हर्सिटी. सांगली, सातारा, कोल्हापूर या 3 जिल्ह्यामधून तुमची 12वी झाली असेल तर तुमची होम युनिव्हर्सिटी शिवाजी विद्यापीठातल्या नॉन ऑटोनॉमस कॉलेजला 70% जागा तुम्हाला आणि 30% इतर महाराष्ट्राचे लोकांच्यासाठी. ज्यावेळी मी पुण्याच्या कॉलेजला अप्लाय करतोय तर पुण्याच्या कॉलेजला होम युनिव्हर्सिटी कुणाची? ज्या विद्यार्थ्यांनी त्यांची 12वी पुणे, नाशिक आणि अहमदनगर या 3 जिल्ह्यामधून केलेली आहे. पुण्यातल्या कॉलेजेसमध्ये 70% जागा त्यांच्यासाठी आणि 30% जागा उर्वरित महाराष्ट्रासाठी, आणि त्याच्यात विद्यापीठ एक पार्ट आहे. म्हणून पुण्यातल्या कॉलेजचा कट ऑफ खूप हायर लागतो, बिकॉज सर्वांना पुण्याला जायचं आहे. हे नॉन ऑटोनॉमस कॉलेज ICT मुंबई मी 70-30, मुंबई COP 80-20 सांगितला. आणि जो प्रायव्हेट कॉलेज आहे त्या प्रायव्हेट कॉलेजमध्ये CET ऑटोनॉमसमध्ये 65% जागा CET वरना, 15% JEE वरना आणि 20% इन्स्टिट्यूट लेवल म्हणजे मॅनेजमेंट कोटा. सो याचा फरक काय पडतो आणि रिझर्वेशनचा हे मी तुम्हाला पुढच्या स्लाइडमध्ये एक्सप्लेन करतो. इलिजिबिलिटी, आता हे तुम्हाला माहितीच आहे, महाराष्ट्राची इलिजिबिलिटी वेगळी आहे. महाराष्ट्रामध्ये इंजिनिअरिंगमध्ये जर आपल्याला ॲडमिशन घ्यायचे असेल तर आपल्याला ओपन कॅटेगरीला फिजिक्स मॅथमॅटिक्स मॅन्डेटरी आहे, केमिस्ट्री मॅन्डेटरी नाही, हे तुमच्या डोक्यातून बाजूला करा. फिजिक्स अँड मॅथ आर मॅन्डेटरी. थर्ड सब्जेक्ट ह्यापैकी कोणीही चालते, केमिस्ट्री, इलेक्ट्रॉनिक्स, बायोलॉजी, कंप्यूटर, बायोटेक्नॉलॉजी, इन्फॉर्मॅटिक्स प्रॅक्टिसेस, ॲग्रिकल्चर, IT, बिझनेस स्टडीज अँड टेक्निकल वोकेशनल, यापैकी कुठलाही सब्जेक्ट ज्याला जास्त मार्क्स आहे तुम्ही ते कन्सिडर करू शकताय. आणि त्याच्यामध्ये ओपन कॅटेगरी असेल तर 45 मार्क्स म्हणजे
300 पैकी 135 मार्क्स पाहिजे आणि रिझर्व्ह कॅटेगरी असेल तर आपल्याला 40% म्हणजे 120 मार्क्स पाहिजे. इथे एक थोडासा मॅथमॅटिक ग्लिच आहे. आपण म्हणजे तुम्ही मला विचारणार की सर तुम्ही 135 म्हटला, मला 134 आहे तर मला ऍडमिशन मिळेल का? यस. 134च्या ज्यावेळी आपण पर्सेंटेज काढतो तर ते पर्सेंटेज येते 44.66. 44.5 म्हणजे 45. सो ओपन कॅटेगरीमध्ये तुम्हाला 134 मार्क आणि रिझर्व्हमध्ये 119 मार्क्स असतील तरी सुद्धा आपण ऍडमिशन घेऊ शकतो. आणि त्याच्याबरोबर सीईटी किंवा जेई यांच्यामध्ये आपल्याला नॉन झिरो स्कोर पाहिजे. नॉन झिरो म्हणजे ॲटलिस्ट झिरो नसावं, तेवढा आपण काळजी घ्यायची आहे. आता रिझर्वेशन हे फार महत्वाचा पार्ट आहे, हे आपण समजून घ्यायचे आहे. 2 टाईपचा रिझर्वेशन असतो, पहिला हॉरिझॉन्टल, दुसरा व्हर्टिकल. हॉरिझॉन्टल रिझर्वेशन म्हणजे SC 13%, ST 7%, BJ म्हणजे विमुक्ता जाती, डोमिसाइल ट्राइब, नोमिसाइल ट्राइब, NT 1, 2, 3 सगळे याच्यातच. SBC म्हणजे स्पेशल बॅकवर्ड क्लास, OBC आणि हे म्हणजे मराठा SEBC, सोशली इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास. बरोबर आहे. हे मराठा, याला तुम्ही थोडक्यात मराठा म्हटला तरी चालेल आता नवीन GR प्रमाणे. त्यांच्यासाठी 10%. टोटल 62% रिझर्वेशन आहे. बरोबर आहे ना. या 62% टोटल सीटच्या आता या 62% मध्ये जो रिझर्वेशन आहे त्याला आपण व्हर्टिकल म्हणतो. व्हर्टिकल म्हणजे PWD म्हणजे पर्सन विथ डिसॅबिलिटी, त्याला 5%. डिफेन्स म्हणजे ऍक्टिव्ह नॉन ऍक्टिव्ह, रिटायर झालेला सुद्धा चालतो, त्याला 5%. ऑर्फन त्याला 1% आणि फिमेल म्हणजे 30%. म्हणजे SCच्या 13% जो जागा आहे त्याच्यात आत 5% जागा फिजिकली डिसेबलला, 5% डिफेन्सला, 5% ऑर्फनला आणि 30% मुलींना. ह्या SCच्या ते अजून समजून सांगतो. एक गव्हर्नमेंट कॉलेज त्याच्यात 60 जागा, त्याच्यात 13% जागा SCची आहेत. 13 म्हणजे 60च्या 13% झाला किती? 8 जागा असं धरू आपण. बरोबर आहे ना. त्या 8 पैकी परत हे रिझर्वेशन लागणार. आता हे कसे लागणार हे मी हे 5% सुपरन्युमररी हे मी नंतर सांगतो आपल्याला डिटेलमध्ये. ह्याचा फरक पडतो ते असा फरक पडतो. हे फार महत्वाची स्लाइड आहे. ह्याचा तुम्ही फोटो काढला तरी चालेल, मला फोटो काढून झाला असेल तर मग मी बोलतो. यस. ह्याचा फरक काय पडतो? गव्हर्नमेंट ऑटोनॉमस कॉलेज, आपण एक केस घेऊया की कराडचा कॉलेज आहे, ऑटोनॉमस आहे, गव्हर्नमेंट कॉलेज आहे. त्या कॉलेजला 60 जागा आहेत. 60चे 60 जागा CET वरती आहेत, म्हणजे तिथे AI किंवा मॅनेजमेंट कोटा नाही. ऑल इंडिया लेवल 0, इन्स्टिट्यूट लेवल 0. आता पहिले मी जो तुम्हाला 62% रिझर्वेशन सांगितल्या त्याच्याप्रमाणे ओपनला 60 पैकी फक्त 21 जागा आहेत. मराठा 6 जागा, SC 8 जागा, ST 4 जागा, BJDTT 2, हे NT, OBC, फिजिकली डिसेबल्ड आणि डिफेन्स. आता याचा तुला मजा फार आहे. मजा काय आहे ते समजून घ्या. हे G15 आणि L6. G म्हणजे जेंट्स नाही, G म्हणजे जनरल आणि L म्हणजे नक्कीच लेडीज. त्याचा फरक काय आहे? या 6 जागेमध्ये फक्त मुली जाऊ शकतात, पण या 15 जागेमध्ये मुलं मुली दोन्ही जाऊ शकतात. आर यू अंडरस्टँडिंग और नॉट? सो G इज जनरल, नॉट जेंट्स. मग आपल्याला वाटतो यार मला तर 90% आणि मग मला बालचंद कॉलेज का मिळत नाही? कसं मिळणार? तिथे फक्त ओपनला एवढ्याच जागा आहेत. हे गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट मधली कंडिशन तर अजून बेकार आहे. म्हणजे प्रायव्हेट ऑटोनॉमस म्हणजे फॉर एक्झाम्पल DY पाटील बावडा किंवा KIT कोल्हापूर, तिथे
60 मधून 12 सीटा मॅनेजमेंट कोटा आहेत, ते कॉलेज भरणार. ऑल इंडिया लेवल जेईचे 9 सीट आहेत, राहिले 39. 39ला ज्यावेळी रिझर्वेशन लागणार तर ओपनला 13 आणि मराठा 4 एवढेच जागा राहणार. हे फॉर एव्हरी 60 सीट. 120 सीट असेल तर डबल, 180 असेल तर ट्रिपल. म्हणून आपल्याला वाटतो की यार मला तर एवढे मार्क्स आहे आणि मला हे कॉलेज का मिळत नाही, तर का मिळत नाही, दिस इज द रिजन. आणि त्याच्या पुढे हे नॉन ऑटोनॉमस कॉलेज, तिथे परिस्थिती अजून वेगळी असतो. नॉन ऑटोनॉमसला कसं आहे, तिथे होम युनिव्हर्सिटी आणि अदर दॅन होम युनिव्हर्सिटी, मी सांगितलं ना तुम्हाला 70% 30%. आता तुम्हाला मी पुण्यातल्या PICT, भरपूर पालक माझ्याकडे येतात, मला म्हणतात सर PICTचा मेरिट एवढा हाय का लागतो. हाय लागतो म्हणजे PICT मध्ये पुण्याच्या मुलांच्या ओपनसाठी 15 जागा आहे आणि इतर महाराष्ट्रासाठी फक्त 6 जागा आहेत. 5 आणि 1 6. आणि त्या 6 पैकी 1 मुलींची आहे आणि मुलांना फक्त 5च आहेत. आणि त्या 5 मध्ये फक्त शिवाजी नाही, पुणे विद्यापीठ सोडून बाकी सर्वांनी ऍप्लिकेशन करायचे आणि त्यामध्ये तुमचा नंबर लागायला पाहिजे. बरोबर आहे. म्हणून तिथला PICTचा जो हे असतो, काय म्हणतो, एक गव्हर्नमेंट आहे, मी पुढे सांगतो. PICTचा तर अजून एवढे सीट आहेत, 4 आणि 2 6. आर यू अंडरस्टँडिंग मी ऑर नॉट? आता याच्यातून आपण पुढे गेलो तर अजून एक महत्वाची गोष्ट आपण समजून घ्यायची आहे. गव्हर्नमेंटने एक खूप चांगली स्कीम चालू केली आहे, त्याला आपण म्हणतो TFWS, ट्युशन फी वेवर स्कीम. एक खूप 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 महत्वाची स्कीम आहे. गेल्या 15 वर्षापासून महाराष्ट्रातल्या प्रत्येक इंजिनिअरिंग कॉलेजमधल्या प्रत्येक ब्रांचला अबव दी इंटेक सुपरन्युमररी आहे 5%. म्हणजे आपली इंटेक 60 असेल तर 3, 120 असेल तर 6, 180 असेल तर 9, एवढ्या सीट 60चे वरती आहे. या सीटला प्युअरली मेरिटवरनं भरले जातात. नो ट्युशन फी, ऑल अदर फीज टू बी पेड. आता ट्युशन फी आणि अदर फी मधला डिफरन्स समजून घ्या. फॉर एक्झाम्पल, एक कॉलेज आहे कोल्हापुरात, त्या कॉलेजची टोटल फी आहे 1 लाख रुपया. नेमाप्रमाणे त्याची 1 लाखापैकी 10% अदर फी असतो आणि 90% ट्युशन फी आहे. म्हणजे त्या कॉलेजची 90,000 रुपये ट्युशन फी असणार आणि 10% 10,000 रुपये अदर फी असणार. ज्या विद्यार्थ्याला TFWSचे अंडर ॲडमिशन मिळाली त्यांना 4 वर्ष फक्त 10,000 रुपये भरायचे. 10 10 10 10, 90,000 रुपये गव्हर्नमेंटकडनं माफ. पण तुम्हाला ॲडमिशन TFWS मध्ये मिळाला पाहिजे आणि त्याच्यात तुमचा नंबर लागायला पाहिजे. याच्यात एकच प्रॉब्लेम आहे, लक्षात घ्या. या ब्रांचला एकदा ॲडमिशन घेतली की सेकंड इयरमध्ये ब्रांच बदलता येत नाही. जनरली इंजिनिअरिंगमध्ये फर्स्ट इयरमध्ये तुम्ही घेतला की सेकंड इयरमध्ये तुम्हाला ब्रांच बदलण्याची मुभा आहे, पण याच्यात ॲडमिशन घेतला तर मिळत नाही. आणि एलिजिबिलिटी काय आहे, पालकांची उत्पन्न 8 लाखाचे खाल्ली पाहिजे. तसा तहसीलदारचा दाखला. कुठले कुठले दाखले आहे मी ते पुढे डिटेलमध्ये सांगणार, डोंट वरी अबाउट दॅट. त्याच्याच बरोबर 2019 पासून एक नवीन स्कीम चालू झाली आहे, त्याला आपण म्हणतो EWS. हे म्हणजे EBC नाही, हे म्हणजे तुमचा मराठा SCBC नाही, ते दोन्ही सोडून हे ॲडिशनल जागा आहे. फॉर एक्झाम्पल सांगतो, बावड्यातला जो DY पाटील इंजिनिअरिंग कॉलेज आहे तिथे सपोज एका ब्रांचचे 60 इंटेक आहे, तिथे 60 सीट म्हणजे तो जो मी पहिले डिस्ट्रीब्युशन सांगितली ते सोडून 3 सीट म्हणजे TFWS 5% आणि ते सोडून 10% EWS, म्हणजे तिथे प्रत्येक ब्रांचला एकूण 70 सीट आहेत 60चे मागे. 120 असेल तर 138. हे सीट सुपर न्यूमररी आहे आणि ह्यांना 50% स्कॉलरशिप मिळते. म्हणजे TFWS ला 100%,
इथे सेम एक्झाम्पल, 1,00,000 रुपया फी आहे, 90,000 ट्युशन फी आहे, 10,000 अत्तर फी आहे. ट्युशन फी मधला 50% माफ, म्हणजे 90,000च्या 50% म्हणजे 45,000 रुपया माफ. तुम्हाला दरवर्षी फक्त 55,000, 55,000, 55,000 आणि 55,000 भरायचे आहे. बाकीचा सगळा गव्हर्नमेंट माफ करणार. पण इथे पण सेम कंडिशन आहे. एकदा ऍडमिशन घेतली फर्स्ट इयरला, सेकंड इयरला ब्रँच चेंज करता येत नाही. ह्याच्यासाठी 8 लाखाचे खालीच्या उत्पन्नाचा दाखला पाहिजे. आणि सेतू केंद्रमध्ये तुम्हाला चुकीच्या सांगतात ते की स्टेटचा EWS दाखला बंद केलेला आहे. बंद केलेला नाही. त्यांच्याकडे जायचं, मला सांगायचं मला महाराष्ट्राचा EWS पाहिजे. फक्त एकच कंडिशन आहे, ह्या मध्ये फक्त आणि फक्त ओपन कॅटेगरीचा कॅन्डिडेट अप्लाय करू शकतो. OBC, SC, BJ, DT, NT हे कोणीही या स्कीमचे अंडर अप्लाय करू शकत नाही. यस, क्लिअर. स्कॉलरशिप्स कुठले कुठले आहेत महत्वाचं आहे. फोटो घ्या. तुमची जर कॅटेगरी SC ST असेल तर मी तुम्हाला सेम एक्झाम्पल दिलं होतं आता की ट्युशन फी माफ आणि अदर फी भरायची आहे. पण जर आपली कॅटेगरी SC किंवा ST असेल तर मला ट्युशन आणि डेव्हलपमेंट दोन्ही फी माफ आहे. म्हणजे 1 लाखाचा सेम एक्झाम्पल कॉलेज, त्या कॉलेजला SC आणि STच्या कॅन्डिडेटनी 4 बरस 1ही रुपया भराचे नाही आहे. त्यांचा तो 10,000 पण माफ आहे. ते सोडून तुम्हाला एक्झाम फॉर्म भरण्याचे पैसे मिळतात. तुम्हाला दर महिन्याला मेंटेनन्स अलाउन्स मिळतो, म्हणजे राहण्याचा खर्चा, आणि तुम्हाला जेवण्याचे पैसे सुद्धा मिळतात. लायब्ररीचे पुस्तकाचे पैसे पण मिळतात. आणि हे फक्त SC STला नाही, पुढचा जो मी सांगतोय तो सर्व कॅटेगरीला लागू आहे. तुमच्या पालकांचा उत्पन्न जर 8 लाखाचे खाली असेल, तुमचा ओपन असू दे, तुम्ही बाहेर जाऊन कुठेही कॉलेजला ऍडमिशन घेतला आणि तिथे जर हॉस्टेल घेतला तर तुम्हाला 30,000 रुपये हॉस्टेलसाठी सुद्धा महाराष्ट्र शासनाचे कडनं पंजाबराव देशमुख ग्रँट मिळतो. हे सगळे आपल्याला माहिती पाहिजे. BJ, DT, NT, SBC आणि TFWS यांना 100% ट्युशन फी माफ, 8 लाखाच्या आतला दाखला पाहिजे, फक्त 10,000 रुपये जो डेव्हलपमेंट फी आहे तेवढी भरायची. OBC, SC, BC म्हणजे मराठा 50% माफी आहे ट्युशन फीचा, म्हणजे 45,000 माफ आणि 55,000 भरायचे. EBC, EWS त्याला पण 50% माफ. मायनॉरिटी म्हणजे मुस्लिम, ख्रिश्चन, सिख हे आपली किंवा जैन हे आपली कास्ट असेल तर त्या कास्टला आपल्याला 25,000 किंवा 50% ट्युशन फी हे पण गव्हर्नमेंटकडनं माफ होतं. अल्पसंख्याक विभाग आणि प्रायमरी आणि सेकंडरी आपले टीचर असतील म्हणजे आई वडील तर त्यांना वर्षाला 4,000 रुपयाची स्कॉलरशिप ती पण मिळते. बरोबर आहे. सो दीज आर दी बेरियर. मी म्हटलं ना स्टार्टिंगला की महाराष्ट्र शासन आपल्याला 4,000 रुपये स्कॉलरशिप देतो. तो 4,000 कोटी रुपये, तो 4,000 कोटी रुपये म्हणजे हे पैसे. हां, अजून एक तुम्हाला महाराष्ट्र शासनाची एक सोय आहे. तुम्हाला हे कोणतीही स्कॉलरशिप जर लागू असेल, तुम्ही कॉलेजला गेला आणि कॉलेजनी जर तुम्हाला पैसे मागितले तर तुम्ही 1ही रुपया भरायचे नाही आहे. हे लक्षात घ्या. कॉलेज काय म्हणतात काय वेळी, ओ तू भर नंतर तुला परत येतील. अजिबात नाही. गव्हर्नमेंटचा रूल आहे की तुम्ही काही पैसे भरायचे नाही, तो पैसे कॉलेजला गव्हर्नमेंट स्वतः देते. सो नो नीड टू पे एनी मनी. एक 4 महिन्यापूर्वी नवीन धोरण आहे, त्याचा बहुतेक निर्णय या आठवड्यात होणार आहे. ज्या मुलींच्या पालकांची वार्षिक उत्पन्न 8 लाखाचे खाली आहे त्यांना 100% फी माफी. 100% म्हणजे ट्युशन फी, म्हणजे 1 लाखातली 90,000 माफ, 10,000 रुपये भरायचे आहे. आणि हे इंजिनियर डॉक्टर सर्वांना लागू आहे. हे जा GR काढण्याचा प्रोसेस चालू आहे. कदाचित या आठवड्यामध्ये तो येईल. पण लक्षात घ्या, तहसीलदारचा वार्षिक उत्पन्नाचा 8 लाखापेक्षा कमीचा दाखला पाहिजे. तो दाखला नसेल तर हे मिळणार नाही. कालच एक नवीन स्कीम डिक्लेअर झाली आहे
AICTE म्हणजे ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन यांच्याकडनं. जर तुम्ही कोर ब्रांचेस, कोर म्हणजे सिव्हिल, केमिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल या एजामध्ये डिग्री किंवा डिप्लोमाला ॲडमिशन घेतली आणि तुम्ही मेरिटमध्ये बसले तर तुम्हाला 18,000 रुपये वार्षिक स्कॉलरशिप गव्हर्नमेंट देणार. म्हणजे त्यांचं म्हणणं काय आहे की मुलांचा आता टेस्ट चेंज झालाय, सर्व कम्प्युटरकडे चाललात, त्याच्यामुळे देश प्रोग्रेस करू शकत नाही. जितके कम्प्युटर लागणार तितके मेकॅनिकल इंजिनियर पण पाहिजे, तितके सिव्हिल पण पाहिजे, तिथले इलेक्ट्रॉनिक्स पण पाहिजे, तिथले इलेक्ट्रिकल पण पाहिजे, केमिकल पण पाहिजे. तर त्या मुलांना अट्रॅक्शनसाठी तो SSB स्कीम म्हणून त्याचं नाव आहे, त्या स्कीममध्ये 18,000 रुपयेचा आपल्याला स्कॉलरशिप मिळेल. आता रिझल्ट जो एनालिसिस सांगतोय तुम्हाला कळणार, म्हणजे त्याच्यासाठी कुठली रॉकेट सायन्स नाही आहे, म्हणजे की काय करायचे. या वर्षीचा जो CET झाला त्या CET मध्ये खाली करू, हां ठीक. या CET मध्ये टोटल 6,36,089 विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केली. त्यांच्यापैकी 5,91,130 विद्यार्थ्यांनी ॲक्च्युअल फॉर्म भरला. त्यांच्यापैकी 92% मुलं ॲक्च्युअल एक्झामला बसले. PCM साठी 3,13,730 आणि PCB साठी 2,73,400 एवढे विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. आपला लढा फक्त याच्याबरोबर आहे. आपल्याला इंजिनिअरिंगला PCB लागत नाही, बरोबर आहे, तो आपल्याला PCM लागणार. म्हणजे टोटल किती विद्यार्थी? 3,13,730. आता ह्याच्यावरनं आपल्याला पर्सेंटाईल कसं काढायचं? सगळ्यात महत्वाचं आहे ना की इंजिनिअरिंगचा जो CETचा रिझल्ट लागतो तो नीट सारखा नाही आहे. नीटमध्ये ऑल इंडिया रँक दिले जातात. म्हणजे तुमचे 720 मार्क्स तर पहिला रँक, 700चे वरती एवढा रँक, 600चे वरती म्हणजे तुम्हाला तुमचा रँक मिळतो. पण CET मध्ये रँक मिळत नाही. CET मध्ये फक्त आणि फक्त पर्सेंटाईल येते. तर तो पर्सेंटाईल प्रमाणे या वर्षीचा असा रँक लागणार, हे मी तुम्हाला आत्ताच सांगतोय. यस, तुमचा 99.9 पर्सेंटाईल आला तर तुमचा रँक 314 असेल. तुमचा 99 असेल तर 3,137. याचा मिनिंग काय आहे? तुमचा रँक 3,137 म्हणजे 3,137 मुलांना तुमच्यापेक्षा जास्त मार्क्स आहेत, बरोबर आहे. ज्यावेळी मी 90ला जाणार, 90, तर माझ्यावरती 31,373 विद्यार्थी आहेत. आपल्याला वाटतो ना की अरे मला तर 90 पर्सेंटाईल पडले आणि मला तर आता सगळे मिळणार, काहीच मिळणार नाही आहे व्यवस्थित. 31,000 विद्यार्थी आपल्यावरती आहेत. यस, म्हणजे सो इट्स व्हेरी डिफिकल्ट जर्नी. आता पुढच्या स्लाइडला मी एक कंपॅरिझन देतो तुम्हाला. हे 23 आणि 24ला जो रिझल्ट लागणार कंपॅरिझन आहे, हे जी फोटो नक्कीच घ्या. ह्याचा फरक काय आहे? 2023 मध्ये इंजिनिअरिंगची मॅथची CET फक्त 2,52,700 मुलांनी दिली. यावेळी तो संख्या वाढून 3,13,730 झाली. त्याच्यामुळे मागच्या वेळी 99 पर्सेंटाईलला रँक होता 2,527. यावेळी तो रँक असणार 3,137. आणि जसा जसा आपण खाली येणार तसा तसा तो संख्या वाढत जाणार. आर यू अंडरस्टँडिंग? यस. आता सर ह्या रँकचा मिनिंग काय? मिनिंग काय आहे की महाराष्ट्र शासन, मी तुम्हाला आत्ताच सांगितलं ना की नीटचा रिझल्ट लागला, त्यांनी त्यांचा मेरिट डिक्लेअर केला, रँक, पण CETला करत नाही. का करत नाही? त्यांचं म्हणणं असं आहे
की हे 3,13,000 विद्यार्थी ज्यांनी CET दिली ते कोण BSc ला जातो, कोण BCA ला जातो, कोण BBA ला जातो. इंजिनिअरिंगमध्ये अप्लाय किती लोक करतात त्याच्यावरनं तो रँक काढतात. म्हणजे उगीच मी रँक काढायचे आणि त्या पोरांनी ॲप्लिकेशनच करायची नाही तर मग माझा रँक चुकतो. म्हणून महाराष्ट्र शासनाचा जो कॅप प्रोसेस 24 तारखेला चालू होईल त्यात जितक्या मुलांनी त्याला ॲप्लिकेशन करणार त्यांच्यामधले तुमची मेरिट काय त्याला म्हणतात SML म्हणजे स्टेट मेरिट लिस्ट नंबर. तो कशी मी पुढे सांगतो. आत्ता गेल्या 10 वर्षाचा एक्सपिरियन्स असा आहे की जितके विद्यार्थी CETला बसतात त्यांच्यापैकी 50 ते 60% विद्यार्थी फक्त कॅपचा इंजिनिअरिंगचा फॉर्म भरतात. आता मी एक पुढच्या स्लाइडमध्ये एक एनालिसिस करते आहे की जर 3,13,730 जो टोटल विद्यार्थी पास झाला त्यांच्यापैकी असा आपण गृहीत धरला की 50% विद्यार्थ्यांनीच फक्त इंजिनिअरिंगला अप्लाय केला तर माझा मेरिट नंबर काय असणार आहे हे ते स्लाइड आहे. हे तुम्ही फोटो घेऊ शकता. म्हणजे 17 किंवा 18 तारखेला रिझल्ट लागल्यानंतर तुमच्या पर्सेंटाईल पहिले बघायचे. अगदी म्हणजे 99 आला तर अगदी म्हणजे आनंदात नाचू नका. पहिले माझा रँक काय असणार आहे ते बघा. तुमचा जर 99 असेल तर तुमच्यावरती 1568 विद्यार्थी असणार. 99.9 असेल तर 157 विद्यार्थी असणार. आणि जर तुमचा 90 असेल तर तुमच्यावरती 15,687 विद्यार्थी जवळपास असणार. म्हणजे जो अप्लाय करतील 50%. आणि आत्ता लक्षात आलं नाही रँक हे रँक म्हणजे अप्रॉक्सिमेट SML स्टेट मेरिट लिस्ट नंबर. आत्ता जो प्रोसेस होतो ना ॲडमिशनचा तो फक्त या मेरिट नंबरवरनं होतो. तर मी पुढच्या 4 स्लाइडमध्ये महाराष्ट्रातले जो काही अतिशय उत्कृष्ट इंजिनिअरिंग कॉलेज म्हटले जातात त्यांच्यातला तुम्हाला मेरिट मागच्या वर्षाचा कट ऑफ दाखवतो. हे कट ऑफ आहे COPचा. COP कम्प्युटर 86ला संपलेला आहे. बरोबर आहे. आत्ता मागच्या स्लाइडला जातो. 99.9 जर असले तर 157 रँक येणार आहे. म्हणजे 99.9 असून सुद्धा COP कम्प्युटर मिळत नाही. हे लक्षात घ्या. उगीच तुमची ऑप्शन पहिली COP कम्प्युटर घालू नका. 99.93 किंवा 99.95 हे पर्सेंटाईलला तिथे जातो. हे कम्प्युटर, इलेक्ट्रिकल, ENTC, मेकॅनिकल हे सिव्हिलचं कट ऑफ. हे BJTI 88 ब्रांचेस तुम्ही फोटो घेतला असेल वाचत नाही. हे SPIT म्हणजे सरदार पटेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मुंबईतला अतिशय उत्कृष्ट कॉलेज आहे. हे ते जा पुढे जातो. सरदार पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सिव्हिल इलेक्ट्रिकल मेकॅनिकलचा कट ऑफ. PICT 277 बरोबर आहे. 508 1620. KJ सुमैया सायन हे त्यांचा कट ऑफ. यस जाऊ पुढे. BIT WC सांगली बालचंद सांगली कम्प्युटर 10/10/19 म्हणजे 99.2 पर्सेंटाईलला बालचंदचा कम्प्युटर संपतोय. आणि दिस इज ट्रूथ आहे. म्हणजे मी काय गव्हर्नमेंटच्या साईटवरनं घेतलेला डाटा दाखवतोय. कम्प्युटर, IT, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल आणि सिव्हिल DJ संघवी मुंबई हे त्यांच्यातला कट ऑफ. हे क्युमिन्स मुलींचा कॉलेज आहे बरोबर ना. त्याच्यात कम्प्युटर 2,666, IT
ETC मेकॅनिकल. PVG पुणे विद्यार्थी गृह म्हणजे पुण्यातला कॉलेज, कराड गव्हर्नमेंट कॉलेज, तिथे कम्प्युटर ब्रांच नाही आहे. आता तुम्ही म्हणणार की सर तुम्ही कोल्हापूरच्या कॉलेजचा नाही दिलेला. मी नाही दिलेला का? मी एका कॉलेजचा दिला तर दुसरा म्हणणार सरांनी आमचा दिला नाही. सो इट्स व्हेरी सिम्पल. तुम्हाला लक्षात येण्यासाठी सांगतो, जो जुने कॉलेज आहेत ऑटोनॉमस आहेत कोल्हापुरात पुण्यात यापेक्षा चांगले कॉलेज आहे. पहिली गोष्ट सांगतो, तुमच्या डोक्यात एक फेड असतो ना की 12वी झाली की पुणे पुणे पुणे. पुण्यात म्हणजे तुम्हाला बरचे 4 कॉलेजला ऍडमिशन मिळाली तर नक्की जावा. COP मिळाला जायचा, PICT मिळाला जायचा, PVG मिळाला जायचा. ते जे खाली त्याच्यापेक्षा भारी कॉलेज कोल्हापुरात आहेत. RIT, KIT, DY पाटील, DKT, हे TKIT वारणानगर, they are all more than 40 years old colleges. Their education is better than any other colleges of पुणे. तो निर्णय घ्या. फक्त इतका सांगतो, कोल्हापुरातल्या कॉलेजेसमध्ये, जुन्या ऑटोनॉमस कॉलेजेसमध्ये तुम्हाला जर कम्प्युटर पाहिजे असेल तर एक थंब रूल म्हणून सांगतो, तुम्हाला यावर्षी AIML ची मेरिट जास्त जाईल. AIML असेल तर शक्यतो 94% क्लोज होईल. कम्प्युटर 91-90 चे आसपास क्लोज होईल. डेटा सायन्स 89-90 क्लोज होईल आणि ENTC 85 चे आसपास क्लोज होईल. मेकॅनिकल 75 चे आसपास क्लोज होईल. सिव्हिल कुठे तर 60 चे. म्हणजे कॉलेज चांगला आहे की वाईट आहे कसं बघायचे की मागच्या वर्षीच्या जर त्या कॉलेजमध्ये सर्व सीटा भरल्या असतील, म्हणजे फॉर एक्झाम्पल महाराष्ट्रामध्ये मागच्या वर्षी मेकॅनिकलचे पूर्ण महाराष्ट्रामध्ये 58% जागा भरल्या, बाकीचे जागा शिल्लक आहे नवीन कॉलेजेसमध्ये. पण कोल्हापुरातले काही कॉलेज आहेत 4-5 वरचे कॉलेज, त्यांच्यामध्ये मेकॅनिकल फुल आहे, सिव्हिल फुल आहे, केमिकल फुल आहे, ऑल फुल. म्हणजे दे आर गुड कॉलेजेस. प्लीज रिमेंबर दिस. ऑल राईट. नऊ या जो 24 तारखेपासून प्रोसेस चालू होणार आहे त्या प्रोसेसमध्ये हे 8 स्टेप आहेत. टेक फोटोग्राफ ऑफ दिस. देर आर 8 स्टेप्स दॅट यू हॅव टू डू. वन बाय वन आपण एका स्टेपकडे जाऊ. स्टेप नंबर 1, ऑनलाईन रजिस्ट्रेशन. तुम्हाला जो वेबसाईट आहे स्टेट CET सेल ज्याच्यावरती तुम्ही रिझल्ट बघितलाय त्याच साईटला जायचं आहे. तिथे खाली असतो इंजिनिअरिंग ॲडमिशन्स. त्याला क्लिक केला की तुमच्या CETचा रोल नंबर, जो तुमच्या CETचा रोल नंबर आहे तो रोल नंबर वापरून तुम्ही लॉग इन करायचे. एकदा लॉग इन केला की तुम्हाला 2 गोष्टी त्याच्यात भरायच्या आहे. नंबर 1, योर मोबाईल नंबर अँड योर ईमेल ID. इथे लक्षात घ्या, मोबाईल नंबर जो चालतो तेच लावा. म्हणजे कुठला तर नंबर दिला आणि तो बंद आहे तर पासवर्ड येतो त्याच्यावरती, चालत नाही, OTP येते. आणि ईमेल पण तशीच. तुम्ही एकदा मोबाईल नंबर आणि ईमेल दिला की तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरला जो नंबर आहे त्याच्यावरती तुम्हाला मेसेज येतो की तुमचा ॲप्लिकेशन ID काय आहे. ॲप्लिकेशन ID असतो EN24 म्हणजे 2024 आणि त्याच्या पुढे 8 किंवा 10 अंक असतात. EN24567920 असा काहीतरी नंबर असतो. ते नंबर तुम्ही तुमच्याकडे जपून ठेवायचे. ते नंबर तुम्हाला पूर्ण ॲडमिशन प्रोसेसमध्ये लागणार. आत्ता त्या नंबरला वापरून तुम्ही नवीन पासवर्ड क्रिएट करायचे. बरोबर आहे. ते तुम्हाला माहिती आहे आता यू आर एक्सपर्ट इन क्रिएटिंग दी पासवर्ड. म्हणजे अप्पर केस, लोअर केस, स्पेशल कॅरेक्टर, 8 मिनिमम अंक त्याच्यातला पासवर्ड करायचे आहे. आणि एकदा तुम्ही परत लॉग आउट करून लॉग इन करायचे आहे. म्हणजे नवीन पासवर्डनी तुम्ही एकदा लॉग इन केला की सगळ्यातला पहिला काम जो तुम्हाला करायचे आहे तो अतिशय महत्त्वाचा, सिलेक्ट टाइप ऑफ कॅन्डिडेचर. नाउ व्हॉट इज टाइप ऑफ कॅन्डिडेचर? लेट अस ट्राय टू अंडरस्टँड. टाइप A.
टाईप ए म्हणजे कोण? ज्यांची 10वी आणि 12वी दोन्ही महाराष्ट्रात झालेत आणि ज्यांच्याकडे महाराष्ट्राचा रहिवासी दाखला आहे आणि त्यांचा जन्म महाराष्ट्रात झालेला आहे. मला वाटतं ऑल ऑफ यू आर इन दॅट कॅटेगरी. बरोबर आहे? पण तुम्हाला सोडून पण बाकीचे कॅन्डिडेट असतात म्हणून त्यांची वेगळे वेगळे कॅटेगरी आहे. कॅटेगरी नंबर बी म्हणजे तुमची 10वी 12वी महाराष्ट्रात झाली नाही, तुमच्याकडे डोमेसाईल नाही, पण तुमची आई किंवा वडील दोन्हीपैकी कुणाच्याकडे तर महाराष्ट्राचा डोमेसाईल आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल बॉर्डर एरियाला भरपूर वेळा कोल्हापूरची मुलगी बेळगावला दिली, तिथे त्यांचा सासरा आहे आणि त्यांच्या मुलाला आईचा डोमेसाईल महाराष्ट्र आहे, त्या मुलाला अप्लाय करायला अलाउड आहे. बरोबर आहे? तो आई किंवा वडिलांचा डोमिसाईल सर्टिफिकेट असेल तर तुम्ही त्याला ॲप्लिकेशन करू शकताय. टाईप सी. टाईप सी कोण? माझ्या वरच्या कोणीही कॅटेगरी नाही, पण माझ्याकडे आयदर माय मदर और फादर और हस्बैंड इज एन एम्प्लॉई ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया वर्किंग इन महाराष्ट्र. आपला IT, इन्कम टॅक्स डिपार्टमेंट, GST डिपार्टमेंट याच्यात काम करणारे जे लोक आहे त्यांच्या मुलांच्यासाठी सोय आहे, ते सुद्धा अप्लाय करू शकतात. चौथा टाइप डी. अ कॅन्डिडेट हु इज नॉट इन अबव 3 कॅटेगरी but is a son and daughter of a Maharashtra government employee who is working outside Maharashtra. म्हणजे महाराष्ट्रातला महाराष्ट्र भवन दिल्ली, महाराष्ट्र सदन, तिथे महाराष्ट्रातला कोण एम्प्लॉई नोकरी करत असेल तर तो टाईप डी. आणि टाईप ई हे कोल्हापूर आजूबाजूसाठी महत्वाचं आहे. ऑल दी कॅन्डिडेट्स हू आर रिजाइडिंग इन 52 विलेजेस, डिस्प्युटेड विलेजेस, जो महाराष्ट्र कर्नाटकाचा बाद चालू आहे त्याला आपण महाराष्ट्र कर्नाटका बॉर्डर डिस्प्युटेड एरिया म्हणतात. त्या 52 गावामधला जर तुम्ही असाल तर तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या प्रोसेसमध्ये अप्लाय करायला तुम्हाला अलाउड आहे. आता ह्यांच्यासाठी एकदा तुम्ही टाईप ऑफ कॅन्डिडेट चूज केल्याशिवाय फॉर्म पुढे जात नाही. तुम्हाला ABCDE जे काय तुमचा असेल, शक्यतो तुमचा एच असेल, तो क्लिक केला की पुढे तुम्ही काय काय भरायचे आहे हे सगळ्या गोष्टी भरायच्या. तुम्हाला 10वीचे मार्क्स 12वीचे मार्क्स भरायचे आहे. ओपन SC ST तुमची कुठली कॅटेगरी आहे ते भरायचे आहे. तुम्हाला TFWS साठी ॲप्लिकेशन करायची आहे की नाही करायची आहे हे लिखायचे आहे. तुम्हाला EWS दाखला असेल तर त्याला ॲप्लिकेशन करायची आहे की नाही करायची आहे ते यस करायचे आहे. अप्लाय फॉर तुम्ही जर JEE दिला असेल तर तुम्हाला JEE साठी ॲप्लिकेशन करायचे आहे की नाही, आणि त्याच्यानंतर तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट अपलोड करायचे. डॉक्युमेंट अपलोड म्हणजे कोणते कोणते सो मी दाखवतो. टाईप ए, दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. तुमच्याकडे कुठले कुठले डॉक्युमेंट आयदर PDF किंवा JPG फॉर्मॅटमध्ये डॉक्युमेंट द्यायचे. कुठले 10वी 12वी, शाळा सोडण्याचा दाखला, नॅशनॅलिटी सर्टिफिकेट, डोमिसाईल सर्टिफिकेट, CET किंवा JEEचा मार्कलिस्ट. ओके. त्याच्यानंतर तुमचा टाईप बी असेल तर हे वरचे द्यायचेच, पण त्याच्याबरोबर डोमिसाईल सर्टिफिकेट ऑफ फादर मदर और हस्बँड हे पण असेल. तर C कॅटेगरी असेल तर एम्प्लॉयरचं सर्टिफिकेट, D कॅटेगरी असेल तर एम्प्लॉयरचं सर्टिफिकेट, आणि महाराष्ट्र कर्नाटका बॉर्डर एरिया असेल तर G1 किंवा G2 दाखला मिळतो त्या शाळेमधून. G1 आणि G2 म्हणजे तुम्हाला मराठी बोलता येते की नाही आणि तुमची मदर टंग मराठी आहे की नाही, हे 2 दाखले आहे, ते तुम्हाला दाखले घ्या लागतात. त्याच्यानंतर SC ST असेल तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी अपलोड करायची आहे. तुम्ही BJ DT NT OBC SBC किंवा मराठा असेल तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी, मराठाला कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी नाही, फक्त त्यांना नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट की 8 लाखाचे खालीच्या उत्पन्नाचा, आणि तो पण सर्टिफिकेट 2025चा पाहिजे, म्हणजे लेटेस्ट, व्हॅलिड अप टू मार्च 2025. त्याच्याबरोबर EWS जो मी तुम्हाला सांगितला त्याच्यातला दाखला घ्यायचा आहे, आणि TFWS असेल तर 8 लाखाचे आजच्या उत्पन्नाचा दाखला द्यायचा आहे.
हे सगळे केल्यानंतर तुम्ही तुमचा फॉर्म भरला, डॉक्युमेंट अपलोड केले, तो अपलोड केल्यानंतर तुम्हाला त्याचा प्रिंटआउट घ्यायचे आहे आणि प्रिंटआउट घेऊन तुम्हाला तुमच्या नियरेस्ट एफसी म्हणजे फॅसिलिटेशन सेंटर, ऑल इंजिनिअरिंग कॉलेजेस आर फॅसिलिटेशन सेंटर. कोल्हापुरात कुठले कुठले आहे माहिती आहे? बावडा इंजिनिअरिंग, डिपसेट म्हणजे डी.वाय. पाटील, KIT कॉलेज कोल्हापूर, DOT, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक, भारती विद्यापीठ, साळुख्य नगर, हे सर्व कॉलेजेस म्हणजे FC सेंटर. तुमचे घराजवळ जे काय सेंटर असेल त्या सेंटरला जायचा, सर्व डॉक्युमेंटची झेरॉक्स घेऊन जायची. तिथला जो अधिकारी असेल त्याला ते डॉक्युमेंट दाखवायचे, तो चेक करेल की तुम्ही भरलेले मार्क्स किंवा नाव आणि तुमच्या डॉक्युमेंटचं नाव हे दोन्ही मॅच करतात की नाही. मॅच केला तर ते तुम्हाला अक्नॉलेजमेंट रिसिट देणार, म्हणजे ते गव्हर्नमेंटच्या वतीने एक डॉक्युमेंट देणार तुम्हाला की ऑल युअर डॉक्युमेंट व्हेरीफाईड. जोपर्यंत आपल्याला हे अक्नॉलेजमेंट रिसिट मिळत नाही तोपर्यंत माझा ॲप्लिकेशन पुढे जात नाही. आता हे झाल्यानंतर आता पहिले लागतो प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट. प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागणार म्हणजे तुम्हाला हे प्रोव्हिजनल आहे, द नेम स्टँड्स इट इज प्रोव्हिजनल. याच्यात तुम्ही जसाच तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागली तुम्ही लॉग इन करायचे. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला काय काय चेक करायचे आहे? तुमचं नाव, मेल फिमेल, की मागच्या वर्षी 4200 मुलांनी चुकीचा जेंडर भरला होता, म्हणजे मुलगा आहे मुलगी गडबडीत करतात, बरोबर आहे, मुलीनी मुलगा, तो फॉर्म कॅन्सल होतो, बरोबर आहे. प्लीज सिलेक्ट जेंडर अँड चेक इट. टाईप ऑफ कॅन्डिडेचर ABCD जो मी सांगितला, कॅटेगरी. याच्यात एक खूप महत्वाचा क्लिक आहे. जे विद्यार्थी BJDT किंवा OBC कॅटेगरीचे असतात त्यांच्याकडे नॉन क्रिमी लेअर लगेच मिळत नाही. फॉर्म भरताना माझ्याकडे नॉन क्रिमी लेअर नव्हता, माझा फॉर्म ओपन मधून गेलाय, पण दरम्यानच्या 15 दिवसामध्ये मला जर नॉन क्रिमी लेअर मिळाला लगेच त्या सेंटरला जायचं आणि चेक करायचे, बदलून घ्यायचे. तो तुम्ही प्रोव्हिजनलच्या नंतरपर्यंत बदलू शकतो. आणि त्याच्यानंतर तुम्हाला याच्यात काही वाटला की माझा चुकलेला आहे, लगेच त्या कॉलेजला जिथे तुम्ही FC चेक केला होता त्या FC जायचा, त्यांना सांगायचे सर माझा हे डॉक्युमेंट चुकलेला आहे, माझा फायनल करून द्या. मग तो फायनल केल्यानंतर तो तुम्हाला परत एकदा रिसिट देतात आणि त्याच्या 2 दिवसानंतर फायनल मेरिट लिस्ट लागतो. एकदा फायनल मेरिट लिस्ट लागली तुम्ही काहीही बदलू शकत नाही. जो तुमचा रँक आला तोच तुमचा रँक आहे आणि त्याच्याप्रमाणे जो मी तुम्हाला सांगितलं ना SML म्हणजे जो तुम्हाला 50% 60% मुलांनी अप्लाय केलेला नंबर, तो नंबर आपल्याला मिळतो आणि तो नंबर म्हणजे आपला फायनल नंबर असतो. 9 याचा पुढचा प्रोसेस काय आहे? कॅप राऊंड 1, 2, 3 म्हणजे आपल्याला ऑप्शन फॉर्म भरायचे आहे. ऑप्शन फॉर्म भरण्याचे आधी सर्वांचे महत्वाचा जो प्रश्न आहे त्याला आपण म्हणतो की ऑप्शन फॉर्म तयार कसं करायचे. मला कॉलेज महत्वाचं आहे की माझ्यासाठी ब्रांच महत्वाची आहे. त्याच्यासाठी तुम्हाला पहिला स्लाइड दाखवतो जो मी स्टार्टिंगचा पहिला एक्झाम्पल तुम्हाला दिला. कुणाचाही ऐकू नका, गुगल सर्च करू नका. तुम्ही गुगलला सर्च करतात, गुगल विच इज द बेस्ट इंजिनिअरिंग कॉलेज इन महाराष्ट्र. ज्या कॉलेजेसनी गुगलला पैसे दिलेले असतात त्यांच्या नाव वरती असतो. इट्स अ सिंपल, इट्स अ कॉन्टेंट क्रिएशन, बरोबर आहे ना. ऑर्गॅनिक मीडिया प्लॅटफॉर्म आहे तो. विच इज द बेस्ट कॉलेज इन कोल्हापूर. गुगल काय नाही, गुगल अमेरिकेत बसून काहीच सांगू शकत नाही, बरोबर आहे. तर ते कुणाची ऐकू नका, मित्रांची पण ऐकू नका. तुम्हाला काय काय करायचे आहे समजून घ्या. दिस इज अ $1 million क्वेश्चन. तुम्हाला गुड ब्रांच ॲव्हरेज कॉलेज चालतो किंवा ॲव्हरेज ब्रांच आणि गुड कॉलेज चालतो. सो देर आर 2 types ऑफ ॲडमिशन्स. वन इज कॉलेज स्पेसिफिक, अदर इज ब्रांच स्पेसिफिक. कॉलेज स्पेसिफिक काय आहे की मी माझे आवडीचे 5 कॉलेज काढतो, ABCDEF किंवा कॉलेज 1 2 3 4 5.
त्या कॉलेजमध्ये मी प्रत्येक कॉलेजची माझी आवडीप्रमाणे ब्रांच लिखतो की फॉर एक्झाम्पल मी एक विद्यार्थी आहे, मी पहिले 5 कॉलेज काढले COP बालचंद BJTI. तर मी काय करणार, कॉलेज ज्याला महत्वाचा आहे तो पहिली ऑप्शन टाकणार COP कम्प्युटर, दूसरी ऑप्शन COP NTC, तीसरी ऑप्शन COP इलेक्ट्रिकल, चौथी ऑप्शन COP मैकेनिकल, पाचवी ऑप्शन COP इन्स्ट्रुमेंटेशन, सहावी ऑप्शन COP सिव्हिल आणि COP प्लॅनिंग, म्हणजे COP संपवला. नंतर नेक्स्ट बालचंद कम्प्युटर, बालचंद इलेक्ट्रॉनिक्स, बालचंद IT, बालचंद मैकेनिकल, बालचंद सिव्हिल, म्हणजे बालचंद कॉलेज झाला. पुढच्या BJTI कम्प्युटर, BJTI IT, BJTI ENTC, BJTI मैकेनिकल, BJTI सिव्हिल, म्हणजे माझा झाला. त्याच्या पुढच्या कॉलेज. हे एक ऑप्शन फॉर्म झाला कॉलेज प्रमाणे. म्हणजे मला गुड कॉलेज महत्वाचं आहे, मला ब्रांच तितकी महत्वाची नाही आहे. त्याच्यातली जे मिळेल ते चालेल. एक दुसरा विद्यार्थी आहे, तो म्हणतो मला कॉलेजची काही फरक पडत नाही, मला कम्प्युटरच करायचे आहे. तर तो ऑप्शन फॉर्म कसा भरणार, COP कम्प्युटर, बालचंद कम्प्युटर, BJTI कम्प्युटर, पुढचा कॉलेज कम्प्युटर, त्याच्या पुढचा कॉलेज कम्प्युटर, त्याच्या पुढचा कॉलेज कम्प्युटर, त्याच्या पुढचा कॉलेज कम्प्युटर, म्हणजे कम्प्युटर प्रमाणे आपण आपला चालू करायचं. हे तुम्ही ठरवायचे आहे की तुम्ही काय करायचे, हे माझे काय सजेशन आहेत. कॉलेज चांगला असेल तर कोणत्याही ब्रांचला प्लेसमेंट होते. कॉलेज नवीन असेल, ब्रांच घेतली कम्प्युटर, शिक्षकच नाही शिकवायला, प्लेसमेंटच नाही, करणार काय. बरोबर आहे. इन्फ्रास्ट्रक्चर, गुड फॅकल्टी, एल्युमनाई नेटवर्क, इंडस्ट्री, ॲक्रिडेशन, सिटी, लोकेशन, या गोष्टी आपण बघायच्या आहे. आणि या बघण्यासाठी आत्ता माझा जो शेड्यूल मी तुम्हाला दिला होता, शेड्यूल पहिली स्लाइड दाखवली ना की कधी कधी चालू काय काय होणार, त्याच्यात जर तुम्ही वाचला तर तुम्हाला कळेल की पहिल्या राऊंडचा कॅप्शन फॉर्म आपल्याला भरायचे आहे शक्यतो 20 जुलैला. 20 जुलै, आज आहे 11 जून. 11 जून पासून 20 जुलैपर्यंत जवळपास 45-40 दिवसाची वेळ आहे. त्या वेळेमध्ये तुमचा होमवर्क करा. काय काय होमवर्क करायचे आहे, हे होमवर्क करायचे. तुमचे जे जे आवडीचे कॉलेज किंवा ब्रांच आहे त्या कॉलेजला जावा, लिस्ट तयार करा, त्या कॉलेजला व्हिजिट करा. नुसता वेबसाईट बघू नका, कॉलेज म्हणजे फेसबुक आणि इंस्टाग्राम वरती बघू नका. त्या कॉलेजला जावा, तिथे काय काय बघा, त्या कॉलेज कुठला आहे, फी किती आहे, लोकेशन काय आहे, प्लेसमेंट किती आहे, फॅकल्टी किती आहे, इन्फ्रास्ट्रक्चर काय आहे, लॅबोरेटरीची क्वालिटी काय आहे, आणि त्याच्यावरना तुमची लिस्ट तयार करा. आर यू अंडरस्टँडिंग मी ऑर नॉट. गुगल वरती, मोबाईल वरती सर्व कॉलेजेस फार भारी दिसतात. बरोबर आहे. प्रत्येक कॉलेज म्हणतो माझी 100% प्लेसमेंट आहे, प्रत्येक कॉलेज म्हणतो मला नॅक ॲक्रिडेशन आहे, प्रत्येक कॉलेज म्हणतो मला अमुक आहे, मला तमुक आहे. पण असा नाही. तुम्ही जाऊन प्रत्यक्ष बघा. 9 माझा जो पुढचा सेमिनार आहे, हाऊ टू फिल ऑप्शन फॉर्म, म्हणजे कॉलेज महत्वाचा तुमच्या ब्रांच प्रमाणे. हे शक्यतो ज्या दिवशी ऑप्शन फॉर्म भरायचे असेल त्याचे 1 दिवस आधी बावडा इंजिनिअरिंगला मी 4-5 सेशनला घेत असतो. मग आमच्या हॉलची कॅपॅसिटी 400 आहे. पहिले 400ला 9 वाजता, दुसऱ्याला 12 वाजता, तिसऱ्या 400ला 3 वाजता असा मी सेमिनार. त्यावेळी तुम्ही माझ्याबरोबर यायचे. आता थोडक्यात तुम्हाला DY पाटील ग्रुपबद्दल 4 स्लाइडमध्ये माहिती देतो. We are the largest self-financing educational group in the state of Maharashtra. आमच्या 182 इन्स्टिट्यूशन आणि हे युनिव्हर्सिटीज आहेत, हे आमचे वेगळे वेगळे कॅम्पस आहेत. आमचा पहिला फ्लॅगशिप कॉलेज आहे बावडा इंजिनिअरिंग, ऑटोनॉमस कॉलेज आहे. त्या कॉलेजमध्ये पूर्ण इंडस्ट्री बेस्ड NAP करिक्युलम आहे. तुम्ही कोणतीही ब्रांच घेतली, सिव्हिल, मेकॅनिकल, केमिकल, काही, तुम्हाला 400 तासाची कोडिंग कंपल्सरली शिकवली जाते. तिथे 4 वर्षाला इंटर्नशिप आहे, 4-4 आठवड्याची किंवा 3-3 आठवड्याची. 249 स्टुडंट आता IIT मुंबईचे बरोबर
तीन महिन्याची इंटर्नशिप करतात आणि 136 स्टुडंट फायनल इयरला कॉलेजला याची गरज नाही. दे कॅन गो टू इंडस्ट्री फुल 1 year दे कॅन स्टे इन द इंडस्ट्री आणि त्यांना जवळपास 35-40 हजार रुपये स्टायपंड मिळतो इंडस्ट्रीकडनं. त्याच्यात ए लॅबोरेटरीचा स्टेट ऑफ आर्ट आहे. या वर्षीचे प्लेसमेंट आहे जवळपास 64 लाखाचा हायेस्ट पॅकेज आहे. त्याच्याबरोबर हे कंपन्या आहे ज्यांच्याबरोबर टाईअप आहे. आमचा दुसरा फ्लॅगशिप कॉलेज आहे जो मेडिकल युनिव्हर्सिटी आहे. तिथे आम्ही डीम्ड युनिव्हर्सिटीचा कॉलेज गेल्या वर्षी चालू केला आहे. त्याच्यात या ब्रांचेस आहे आणि हे A+ आणि NIRFचा 150 रँक आहे. या कॉलेजच्या ॲडमिशनसाठी कॅपमध्ये भाग घेण्याची गरज नाही. या कॉलेजला तुम्ही डायरेक्टली जाऊन बावड्याला लाईन बाजारला जाऊन तुम्ही तुमच्या कुठल्याही ब्रांचला MBA MCA BBA BCA ऑलरेडी फुल आहे. कम्प्युटरचे पण जवळपास 60-70% सीटा त्यांचे संपलेले आहे. तर या ब्रांचेसला तुम्ही ॲडमिशन घेऊ शकताय. तिसरा आमचा तलसंदेला एक टेक्निकल कॅम्पस आहे. त्याच्यामध्ये कम्प्युटर मेकॅनिकल इलेक्ट्रिकल सिव्हिल आणि डेटा सायन्स ब्रांच आहे. तळसंदेला आमची ॲग्रिकल्चर अँड टेक्निकल युनिव्हर्सिटी आहे. याच्यात पण ॲडमिशन घेण्यासाठी आपल्याला कोणत्याही कॅप प्रोसेसची गरज नाही. तिथे जाऊन डायरेक्ट ॲडमिशन घेऊ शकताय. फक्त जो कोल्हापूरची डीम्ड युनिव्हर्सिटी मी तुम्हाला आता सांगितली ना हे वाली, ह्याच्यामध्ये गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप लागू आहे. पण तळसंदेची प्रायव्हेट विद्यापीठ आहे त्याच्यात स्कॉलरशिप मिळत नाही. पण हे कोल्हापूरच्या कॉलेजला घेतला तर आपल्याला जो EBC वगैरे 50% फी माफी आहे सगळे आपल्याला मिळतील. त्याच्यानंतर हे साळुखे नगरला अजून एक आमचा कॅम्पस आहे. त्या कॅम्पसला आमच्या ह्या ब्रांचेस आहे आणि तिथल्या कॅम्पसची हे सगळे डिटेल आहे. सो दिस इज ऑल आवर कॉन्टॅक्ट डिटेल्स. यू कॅन visit, you can meet, you can go and have admissions there. From my side, thank you very much.